अँटी कोॲग्युलंट म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. अँटी कोॲग्युलंट किंवा अँटी कोॲग्युलंट्स खूप सोपी आणि सिंपल डेफिनेशन आहे. तर डेफिनेशन अशी आहे, दीज आर दोज ड्रग्स which prevent or inhibit coagulation of blood. तर रक्ताचं जे काही गुठळी तयार होताना पाहायला मिळते, क्लॉट तयार होताना पाहायला मिळतो, थ्रोम्बस तयार होताना जो पाहायला मिळतो ब्लड पासून, त्याला प्रिव्हेंट करणारे किंवा इनहिबिट करणारे जे कुठले ड्रग्ज असतील त्यांना आपण अँटी कोॲग्युलंट असं म्हणणार आहोत. लक्ष द्या मित्रांनो, अँटी कोॲग्युलंट हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. याला हेपॅरिनला घेऊन किंवा वारफॅरिनला घेऊन 7.5 मार्काचा किंवा 5 मार्काचा लॉंग क्वेश्चन शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्यासोबत परीक्षेत आपल्याला हेपॅरिन आणि वारफॅरिनचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. परीक्षेत आपल्याला हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. या दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येक टॉपिक नीट मन लावून समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुमच्या ज्या पण काही शंका असतील ह्या तुम्ही मला जरूर विचारा. विसरून जात असाल काही वेळेस तर नोटबुकवर त्या ठिकाणी लिहून ठेवायच्या. ज्यावेळेस आपलं सेशन संपतं त्यावेळेस मी तुम्हाला विचारतो किंवा इन बिटवीन मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला काही समजलेलं नाही का, काही कन्सेप्ट क्लिअर झाले नाही का, त्यावेळेस तुम्ही मला ती शंका बिनधास्त विचारू शकतात. या ठिकाणी जे पण काही मी उभा आहे हे तुम्हाला हा विषय सोपा करून समजून सांगावा, समजावा याकरताच उभा आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या शंका जरूर विचारा, पण मात्र त्या शंका विचारत असताना त्या मला सोप्या पद्धतीने कशा कळतील अशा पद्धतीने विचारल्यास मला खूप आनंद होईल तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी. ठीक आहे. तर अँटीकोॲग्युलंटची डेफिनेशन असणार आहे, दीज आर दोज ड्रग्स विच प्रिव्हेंट ऑर इनहिबिट कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. खूप सोपी डेफिनेशन आहे. मग आता यानंतर आपल्याला अँटीकोॲग्युलंटचं क्लासिफिकेशन समजून घ्यायचं असणार आहे. हे पहा मित्रांनो, काय माहिती का, क्लासिफिकेशन प्रत्येक वेळेस लिहून काढायचं, 5-5 वेळा लिहून काढायचं. कारण काय असं की क्लासिफिकेशन मधनं खूप सारे एमसीक्यू आपल्याला परीक्षेत विचारले जातात आणि मुलं क्लासिफिकेशनला रट्टा मारतात, पाठांतर करतात आणि मग ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. तर सोप्या पद्धतीने करायचं. अँटीकोॲग्युलंट जे असणार आहेत यांचं जे काही क्लासिफिकेशन असणार आहे हे आपल्याला 2 प्रकारचं पाहायला मिळतं. मुख्यत्वे करून 2 प्रकारचं पाहायला मिळतं. काही अँटीकोॲग्युलंट जे असणार आहेत यांचा आपण इन विट्रो यूज करत असतो किंवा लॅबोरेटरीज मध्ये किंवा इतर पर्पज साठी वापर करत असतो. आणि काही अँटीकोॲग्युलंट जे असणार आहेत हे आपण अॅनिमल्स मध्ये किंवा ह्युमन्स मध्ये वापर करत असतो. त्यांना आपण म्हणतो इन व्हिवो. ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये एखाद्या ड्रगचा वापर केला जातो त्याला आपण म्हणतो इन व्हिवो यूज म्हणू आपण. आणि ज्यावेळेस एक्सपेरिमेंटल पर्पज साठी किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंवा नॉन लिव्हिंग थिंग मध्ये जर का ड्रगचा काही वापर केला जात असेल तर त्याला आपण म्हणतो इन विट्रो. आता मला आजही खरंच सांगतो, इन विट्रोचा खरा अर्थ काय मला माहिती नाहीये आणि इन व्हिवोचाही खरा अर्थ मला माहिती नाहीये. मी कसं लक्षात ठेवलंय की यांच्यापैकी इन विट्रो आणि इन व्हिवो म्हणजे काय, तर इन व्हिवो म्हणजे काय, हे अशा प्रकारचे ड्रग्ज असतील की जे सजीवांवर त्यांचा वापर केला जातो, मनुष्यांवर त्यांचा आपल्याला वापर होणार आहे असं आपण तुर्तास समजू. मग हे कसं लक्षात ठेवायचं, एकदम सोपा फॉर्म्युला आहे, माझ्या दृष्टिकोनातून सांगतो मी. पहा मित्रांनो, आपल्याकडे विवोचे मोबाईल आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असतात. त्यातल्या त्यात विवो नावाचा एक कंपनी आहे, त्याचे मोबाईल असतात आणि आपण वापरतो ते विवोचे मोबाईल असं आपण म्हणू. तर आपण वापरतो म्हणजे या ठिकाणी इन विवो मध्ये जे पण काही ड्रग्ज असतील ते आपण मनुष्यांमध्ये वापरणार आहोत असं तुर्तास लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इन विट्रो एक्सपेरिमेंटल किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये जे पण काही अँटीकोॲग्युलंट वापरले जातात त्यांचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं असणार आहे. पहिला ड्रग असणार आहे हेपॅरिन, दुसरा असणार आहे सोडियम सायट्रेट, तिसरा असणार आहे सोडियम ऑक्सॅलेट आणि तिसरा असणार आहे सोडियम इडिटेट. ठीक आहे. यापैकी सोडियम सायट्रेट जो असणार आहे हा सोडियम सायट्रेट त्या ठिकाणी ब्लड बँक ज्या काही असणार आहेत या ब्लड बँक मध्ये यांचा वापर केला जात असतो. म्हणजे आपलं जे काही ब्लड आपण डोनेट करत असतो त्या ज्या काही बॅग्स असतात त्या बॅग्स मध्ये, ब्लड बॅग्स जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हा सोडियम सायट्रेट पाहायला मिळतो, जेणेकरून त्या ब्लडचं कोॲग्युलेशन झालं नको पाहिजे.
ठीक आहे. आणि हा जो काही सोडियम इडिटेट आणि ऑक्सलेटचे असतात हे आपण त्या ठिकाणी जे काही लॅबमध्ये आपण पाहत असतो ईडीटीएचा बल्ब पाहतो, तर तो ईडीटीएचा बल्ब काय करतो, सीबीसी करण्यासाठी आपण ईडीटीएचा बल्ब वापरतो असतो. तर तो लॅबोरेटरीज मध्ये वापर केला जाणारे जे काही अँटीकोॲग्युलंट असणार आहे तो असणार आहे सोडियम ऑक्सलेट आणि सोडियम इरिटेट. ठीक आहे. इथे खूप एमसीक्यू आहेत, नीट मन लावून नीट समजून घ्या, खूप महत्वाचा टॉपिक आहे हा. ठीक आहे. एक मिनिट फक्त. ठीक आहे. आणि यानंतर जे काही इन विवो म्हणजे सजीवांमध्ये, सजीव म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट मनुष्य म्हणून इथं तुर्तास, तर या ठिकाणी आपल्याला जे काही अँटीकोॲग्युलंट वापरायचे असतील हे आपण सजीवांमध्ये ह्युमन्समध्ये दोन प्रकारे देणार आहोत. पहिला प्रकार असणार आहे पॅरेंटेरल अँटीकोॲग्युलंट आणि दुसरा जो असणार आहे ओरल अँटीकोॲग्युलंट. मग पहिला ग्रुप असणार आहे पॅरेंटेरल अँटीकोॲग्युलंट आणि दुसरे असणार आहे ओरल अँटीकोॲग्युलंट. ओरल अँटीकोॲग्युलंट्स. ठीक आहे. आता हे जे काही पॅरेंटल अँटीकोॲग्युलंट्स असतात यांचे परत आपल्याला दोन प्रकार पडताना पाहायला मिळतात. त्यात पहिला जो काही प्रकार असणार आहे यातले जे काही ड्रग्ज असतील, आता नीट लक्ष द्या मित्रांनो. कुठे गेलं, अरे यार, हा नीट लक्ष द्या. तुम्हाला काल पण सांगितलं, आज पण सांगतो, इथे सगळ्यात डेंजर क्लॉटिंग फॅक्टर कुठला असणार आहे, तर ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर नंबर 2 म्हणजे जो काही थ्रोम्बिन असणार आहे. हा डेंजर का म्हणतोय मी, कारण हा खूप महत्वाचा आहे त्या ठिकाणी, कारण कोॲग्युलेशन करण्याच्या बाबतीत धडपड्या क्लॉटिंग फॅक्टर असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा फॅक्टर नंबर 10 जो असणार आहे, ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 10, हा कॉमन पाथवे आहे. तर हे दोन क्लॉटिंग फॅक्टर जे आहेत हे आपल्याला आपण असं म्हणू की यांचं पारड जड असणार आहे इन रिलेशन विथ द ऑल क्लॉटिंग फॅक्टर्स. तर दोन क्लॉटिंग फॅक्टर्सचं पारड जड आहे. पहिला असणार आहे थ्रोम्बिन जो फॅक्टर नंबर 2 आहे आणि दुसरा असणार आहे फॅक्टर नंबर 10, ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 10. ठीक आहे. तर मग आता गोष्ट काय होऊन जाते की इथं आपला हा जो काही थ्रोम्बिन आहे या थ्रोम्बिनला जर का इनिबिट केलं गेलं किंवा त्याला इनऍक्टिव्हेट केलं गेलं तर आपल्याला अँटीकोॲग्युलंट इफेक्ट चांगल्यापैकी पाहायला मिळतो. या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञांनी काही असे ड्रग्ज तयार केले की जे थ्रोम्बिनला इनिबिट करणार आहेत. ठीक आहे, किंवा थ्रोम्बिनचं इनऍक्टिव्हेशन करणार आहे. म्हणून या ठिकाणी पहिला जो काही ग्रुप पाहायला मिळतो ते ड्रग जे असणार आहेत हे इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असणार आहेत आणि दुसरे जे असणार आहेत ते डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर्स असतील. म्हणून आपल्याला या ठिकाणी दोन प्रकार पाहायला मिळतात पॅरेंटल अँटीकोॲग्युलंटचे. पहिला जो काही असणार आहे ते असणार आहे इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर किंवा इनऍक्टिव्हेटर असतात हे. आणि दुसरा जो काही ग्रुप असणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. ठीक आहे. डायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. ठीक आहे, नीट समजून घ्या. त्यापैकी जे काही इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर्स असतील त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असणार आहे. पहिला असणार आहे महत्वाचा हेपॅरिन, दुसरा असणार आहे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आणि तिसरा असणार आहे फोंडापरिनॉक्स. इथं मला जागा कमी आहे, मी इकडच्या बाजूला लिहितोय, अर्थात हे त्याच असणार आहे फोंडापरिनॉक्स. ठीक आहे. तर हे तीन जे काही एक्झाम्पल्स असतील दे ऑल आर द इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनहिबिटर. मग हेपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आणि फोंडापरिनॉक्स. ठीक आहे. यानंतर जे काही डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असणार आहे याचं जर काही एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे म्हटले तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो हिरुडिन, डेसिरुडिन, बिवालिरुडिन तर आणि लेपिरुडिन. तर तुम्ही लोकांनी स्टेटस पाहिला का माझा? चला, खूप महत्वाचे असतात. त्याच्यात आज संध्याकाळी एक स्टेटस ठेवलेला आहे, तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा जर का पाहत असाल त्याच्यात ते कोहली फॅमिली आपल्याला एक पाहायला मिळते ना. तर ते कोहली फॅमिली कशा पद्धतीने नाव सांगतात, त्यात ती जी काही शिवाली आहे ती तिचं नाव सांगतं शिवाली, अवली,
कोहली. त्यानंतर प्रियदर्शनी जी आहे ती तिचं नाव काय सांगते, दिवाली अवली कोहली. नंतर ती नम्रता तिचं नाव काय सांगते, बावली अवली कोहली. आणि तो खांडेकर तिचं नाव काय सांगतो, अवली लवली कोहली ना. तर ते एक पर्टिक्युलर त्यांचा तो रिदम असतो, त्या फॉर्मॅटमध्ये ते नावं सांगत असतात. यामध्ये सगळ्यात सुंदर दिसणारी कोण आहे, म्हणजे अर्थात तर शिवाली पण सुंदर आहे, परंतु ही जी काही दिवाली असणार आहे, दिवाली म्हणजे प्रियदर्शनी, तर तिच्या त्या दिवाली नावावरनं डायरेक्ट ऍक्शन प्रोड्यूस करणार आहे ती. तर तिच्या त्या दिवाली नावावरनं आपल्याला हा जो काही दिवाली रुडीन ड्रग असणार आहे, हा दिवाली रुडीन लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग हे काय असणार आहेत, दिवालीवाले ड्रग जे असणार आहेत, हे रुडीनवाले जे काही ड्रग्ज असणार आहेत, हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असतील, पण मात्र हे पॅरेंटरल रूटद्वारा द्यावे लागणार आहेत ना. आणि जे काही ओरल अँटीकोएग्युलंट्स असणार आहेत, यांच्यात आपल्याला 4 टाइप्स पडताना पाहायला मिळतात. मी एक काम करतो, थोडंसं इथं ऍडजस्टमेंट करावं लागेल, कारण माझं अक्षर थोडस मोठं आहे. 1 मिनिट फक्त. ओरल अँटीकोएग्युलंट जे असणार आहेत, यांचे एक्झाम्पल्स किंवा यांचे टाइप्स आपल्याला पाहिजे असतील, तर पहिला प्रकार असणार आहे काउमारिन डेरिव्हेटिव्ह. दुसरा ग्रुप असणार आहे इंडेंडियन डेरिव्हेटिव्ह. इंडेंडियन डेरिव्हेटिव्ह. तिसरा ग्रुप असणार आहे, त्या ठिकाणी आपण त्याचं एक्झाम्पल असणार आहे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. आणि चौथा ग्रुप मी इथं वरती लिहितो, जागा नाही मला, त्या कारणाकरता ओरल अँटीकोएग्युलंटचा चौथा ग्रुप मी वरच्या बाजूला लिहितोय, त्याच्या इथं कलर मध्ये वेगळ्या. हे असणार आहे फॅक्टर 10A इनिबिटर. ठीक आहे. मग आता यांचे एक्झाम्पल्स काय काय असणार आहेत ते आपण समजून घेऊ. काउमारिन डेरिव्हेटिव्ह हे नाव कसं लक्षात ठेवायचं, ऍक्च्युली मी फक्त लक्षात कसं ठेवायचं यासाठी सांगतोय. त्याच्या मागचा उद्देश काय आहे तो नीट समजून घ्या. जी आपल्याकडे काऊ असते, बऱ्याच वेळा आपण काय करतो, गाय जी असते, तर गायला आपण पोळी किंवा जे काही आपण खायला देतो, एखादी गाय आपल्याला मारते, मग आपण काय करतो, आपण पण गायला मारतो, त्याला आपण म्हणू गायला काऊ म्हणू आपण, काऊला मारीन, किंवा काऊ ज्यावेळेस शिंग मारेल त्यावेळेस आपण काऊला मारणार आहोत आणि तिला आपण लांब पळवणार आहोत. तर असा तो काऊ मारीन असणार आहे. हा, काऊ मारीन नाव लक्षात राहिलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला असं सांगतोय, त्याचा अदरवाईज दुसऱ्या पद्धतीने अर्थ घेऊ नका. तर काउमारिन डेरिव्हेटिव्हचे जे काही एक्झाम्पल असणार आहे, हा आपला वारफॅरिन जो असणार आहे, हा वारफॅरिन तुम्ही भरपूर वेळा ऐकलेला असणार आहे, याबद्दल आपल्याला खूप चांगल्यापैकी सोप्या पद्धतीने शिकायचं मित्रांनो. काउमारिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल असणार आहे वारफॅरिन. आता हे जे काही 2 नंबरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय, इंडेंडियन डेरिव्हेटिव्ह. पण याला ना हे वाचताना तो असं वाचला जातो इंडेंडियन डेरिव्हेटिव्ह, इंडेंडियन डेरिव्हेटिव्ह, पण मात्र याला दुसऱ्या पद्धतीने वाचायचं मित्रांनो. कसं वाचायचं, इथे याला कसं वाचायचं, आपल्याला एक इंधन नावाचा नाव असतं, एखाद्या माणसाचं मुलाचं नाव काय असतं, इंधन. जसं कुंदन, चंदन, बंधन, अजून असं काही जे काही असेल तसं इंधन सुद्धा नाव असतं. एका मुलाचं नाव काय असणार आहे, इंधन. हे खरं असतं. माझ्या एका मित्राचं नाव आहे इंधन. ठीक आहे. कुंदन पण असतं एखाद्याचं नाव, तसा हा इंधन असणार आहे. आणि हा इंधन काय म्हणतो, इंधन दी वन. इंधन काय म्हणतो, इंधन दी वन म्हणजे काय, या इंधन दी वनचं तुम्ही जर का पाहिलं, हे पण नीट पहा, इंधन नाव लिहिलं गेलं, हा दी लिहिला, आणि तो काय सांगतो, इंधन दी वन. म्हणजे एखादा सांगतो की मी एकमेव आहे असा. आपण असं म्हणू की आपण असं जसं म्हणू, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राज्यकर्ते झाले की त्यांनी त्यांच्या प्रजेचा खूप विचार केला, असं आपण जसं म्हणू, किंवा त्या व्यतिरिक्त अजून खूप त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे आपल्याकडे. परंतु तसं इथं हा इंधन काय म्हणतो, मी एक नंबर आहे, इंधन दी वन, मी एकमेव आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. पण मात्र हा इंधन दी वन काय म्हणतो माहिती का, हा फार विचित्र आहे. हा आहे ना गोव्याकडचा आहे इंधन दी वन. तो काय म्हणतो, इंधन दिवन म्हणतो, काय म्हणतो, एक मिनिट थांबा मी तुम्हाला समजून सांगतो. इंधन दिवन म्हणतो फेनिन दिवन. एक मिनिट थांबा, चुकलं माझं.
फेनिंदिवन. हा, आता फेनी काय, काजू फेनी तुम्हाला सगळ्यांना माहिती, याच्या पहिले पण सांगितलंय. इंधन दिवन म्हणतो, फेनिंदिवन की फेनी एक नंबर आहे असं त्या ठिकाणी मी लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय तुम्हाला. बाकी फेनी फानी काय खोटं असतं सगळं, ठीक आहे. इंधन दिवन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल असणार आहे, फेनिंदिऑन असणार आहे. पण त्याला आपण लिहिताना फेनिंदिवन लिहा, इंधन दिवन लिहा, मात्र बोलताना इंडियन डिऑन बोला, फेनिंदिवनला फेनिंडिऑन बोला, ठीक आहे. आता डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर जो असणार आहे, हे सगळे ओरल अँटीकोॲग्युलंट बद्दल चर्चा चालू आहे. डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरचे जे काही एक्झाम्पल असणार आहे ते असणार आहे डॅबिगॅट्रन, डॅबिगॅट्रन, ठीक आहे. पण याला कसं लक्षात ठेवायचं, कशाला डॅबी नाही बीबी म्हणायचं. पहा मित्रांनो, पूर्वीच्या काळी किंवा अजून सुद्धा आपले जे काही होमिओपॅथिक ड्रग्ज देत असतो आपण, तर आपण ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये देत असतो, बरोबर आहे. आणि त्या ज्या काही डब्या असतात त्या आपण, ते जे काही ग्लोब्युल्स असणार आहेत ते आपण ओरली घेत असतो. तसं आपण असं म्हणू की काही डब्या असणार आहेत, या डब्यांमध्ये ओरली त्या ठिकाणी ड्रग्ज असणार आहेत, ते ड्रग्ज घ्यायचे असणार आहेत. आणि त्या ड्रगचं नाव काय असणार आहे, ओरल अँटीकोॲग्युलंट. ड्रगचं नाव आपल्याला डबीवरनं सुरू होणार आहे, तो डबीत ठेवला जातो असं लक्षात ठेवा. आणि त्या ड्रगचं नाव असणार आहे डॅबिगॅट्रन, ठीक आहे. पहा मित्रमैत्रिणींनो, हे सगळे एमसीक्यू आहेत, इथं खूप सारे एमसीक्यू आहेत, ते कुठले कुठले आहेत ते पण सांगतो तुम्हाला. परंतु मी ज्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने नीट समजून घ्या. इथे तुम्हाला एक एक ड्रग एमसीक्यू ला अर्धा मार्कासाठी विचारला जाऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून माझी मेहनत आहे, बाकी काहीच नाही. हा, ठीक आहे. तर मग डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरचं एक्झाम्पल असणार आहे डॅबिगॅट्रन, ठीक आहे. तर चला मित्रांनो, एमसीक्यू काय काय आहेत त्या संदर्भात आपण समजून घेऊ. पहिला एमसीक्यू आपल्याला विचारला जातो की असा अँटीकोॲग्युलंट कुठला असेल की जो इन विट्रो पण वापरला जातो आणि इन व्हिवो पण वापरला जातो. म्हणजे एक्सपेरिमेंटल पर्पज साठी पण वापरला जातोय, निर्जीव लोकांमध्ये म्हणू आपण तिथं वापरला जाईल, आणि सजीवांमध्ये पण वापरला जातो. तर पहा, हेपॅरिन हा तो अँटीकोॲग्युलंट आहे की जो आपण इन व्हिवो आणि इन विट्रो दोघांमध्ये वापरणार आहोत. दुसरा एमसीक्यू विचारला जातो की ब्लड बँक मध्ये कुठल्या प्रकारचा अँटीकोॲग्युलंट वापरला जातो, तर तो सोडियम सायट्रेट असणार आहे. तिसरा एमसीक्यू विचारला जातो, लॅब्स मध्ये कुठला अँटीकोॲग्युलंट वापरले जातात, ते सोडियम ऑक्सॅलेट किंवा सोडियम इरिटेट असणार आहे. तिसऱ्या प्रकारचा एमसीक्यू विचारला जातो की सिंथेटिक इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर पॅरेंट्रल रूट द्वारा दिला जाणारा कुठला असेल, तर तो फोंडापरिनक्स असणार आहे. आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं, फोंडापरिनक्स, फार मोठे मोठे नाव असतात यार, पण मात्र काहीच काळजी करायची नाही, मी आहे ना, समजून सांगेल, काळजी नका करा. पहा मित्रांनो, आपल्या कोल्हापूरकडनं कोकणात जाताना असं काहीतरी कुठला तरी एक घाट आहे, त्या घाटाचं नाव असणार आहे फोंडा घाट. काय नाव आहे त्या घाटाचं, फोंडा घाट. आणि या फोंडा घाटामध्ये एक सुंदरशी परी उभी असताना आपल्याला पाहायला मिळते की ज्या परीच्या हातामध्ये नक्स ओमेकाची डबी असणार आहे किंवा नक्स ओमेका ड्रग असणार आहे. कल्पना करा तुम्ही फोंडा घाटातनं मस्त पावसाळ्यामध्ये वा 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 ग्रीनरी मधनं मस्त घाट चढत जातायत आणि रस्त्याच्या काठावर त्या ठिकाणी एक सुंदरशी परी व्हाईट ड्रेसमध्ये सुंदर दिसणारी अशी ती छान छान गोडगोड परी म्हणू, किंवा ती परी काय असणार आहे ते तुम्हाला लक्षात आलं, स्त्री असणार आहे, तिला आपण परी म्हणू, ती उभी असणार आहे आणि तिच्या हातात एक नक्स ओमिका असं तिच्या हातात असणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या फोंडा परिनक्सचं नाव लक्षात ठेवायला मदत होते. मी तरी असंच लक्षात ठेवलंय, तुम्हाला माहिती असेल तर काही अडचण नाही, मी माझ्या ऐकूनुसार लक्षात ठेवण्याचं काम करतो नेहमी. तर फोंडा परिनक्स पटकन बोलता आलं पाहिजे की बाबा हा सिंथेटिक असणार आहे. सिंथेटिक म्हणजे काय, कृत्रिमरित्या तयार केला गेलेला, ठीक आहे. आणि माझ्या कल्पना पण या कशा असतात, सगळ्या कृत्रिम असतात किंवा काल्पनिक असतात, आपण असं म्हणू. तर फोंडापरिनक्स इज अ सिंथेटिक इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर की जो पॅरेंट्रल रूट द्वारा दिला जाणार, ठीक आहे. यानंतर हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं, आवली बावली कवली काय जे असणार आहे ते शिवाली बिवाली वगैरे जे काही आहे, त्याच्यानं आपल्याला हे बिवाली रुडीन, हिरुडीन, देसी रुडीन आणि लेपी रुडीन हे लक्षात ठेवायचे. कावमारिन डेरिव्हेटिव्हचा आपल्याला वारफॅरिन लक्षात ठेवायचं असणार आहे. इंडियन डिऑनचा फेनिंडिऑन लक्षात ठेवायचा असणार आहे. आणि जे काही डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असणार आहे, पण मात्र हे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर दोन प्रकारे विचारले जातात. हे पहा, इथलं लक्ष द्या, इथे पण डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहे, इकडे पण आपल्याला डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर पाहायला मिळतं. म्हणजे पॅरेंट्रल मध्ये पण आपल्याला डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असेल आणि ओरल अँटीकोॲग्युलंट मध्ये पण डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर असणार आहे. या कारणाकरता खूप सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की ओरली जे पण ड्रग घेतले जाणार आहेत
ते आपण डबीत ठेवणार आहोत. यावरनं ओरल अँटीकोॲग्युलंट जो असणार आहे डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर, त्याचं नाव असणार आहे डबिगॅट्रन. ठीक आहे. आणि याच्यानंतर उरले आपले फॅक्टर 10A इनिबिटर. ठीक आहे. तर फॅक्टर 10A इनिबिटर्सचे म्हणजे मी माझ्या अंदाजमध्ये सांगू का यार? पण जाऊ द्या, चल आपण सांगूनच देतो, कारण माझ्याने राहवलं जात नाही. पहा मित्रांनो, इतकं सगळं तुम्हाला समजून सांगतो, तुम्ही काय करतात माहिती का? मग खूप अपेक्षा करायला लागून जातात. ठीक आहे. तर आजपासून अपेक्षा बंद करा तुम्ही सगळ्या, कारण मी काय येडाबिडा नाहीये. काही वेळेस मला असं वाटतं की मी नदीवर जावं, रिव्हरवर जाऊन बसावं. अभ्यास कधी करणार आहेत तुम्ही लोक? असं मी मुद्दाम खोटं खोटं रागवतोय. माझे शब्द काय आहेत त्याच्याकडे नीट लक्ष द्या. की अपेक्षा बंद करा माझ्याकडनं. तुम्ही काय चालवलंय हे? मी काय येडाबिडा दिसतो का तुम्हाला? कधी कधी मला वाटतं नदीवर चाललं जावं, रिव्हरवर चाललं जावं, अशा पद्धतीने मी सांगायचो. ठीक आहे. पण मात्र तुम्हाला हसत खेळत सांगतो आजचे दिवस, पण मात्र पुढच्या माझ्याच पद्धतीने सांगेल. तर हे मी का सांगतोय की जे काही फॅक्टर 10A इनिबिटर्स असतील यांचे नाव आपल्याला अपेक्षा ठेवू नका, अपेक्षा बंद करा. म्हणजे ऍपेक्सा बॅन, ऍपेक्सा बॅन त्या ड्रगचं नाव असणार आहे. दुसरं मी तुम्हाला काय म्हटलं, येडाबिडा समजतात का मला? म्हणजे काय? एडोक्सा बॅन, एडोक्सा बॅन. आणि नंतर काय म्हटलं मी, कधी कधी नदीवर जावंच वाटतं. आता नदीवर बिदीवर मी तर कधीच जाणार नाही, बापरे, आणि कोणाला जाऊ पण देणार नाही. पण मात्र नदीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिव्हर म्हटलं जात असतं, मात्र स्पेलिंग वेगळं असणार आहे, रिव्हराक्सोबॅन. तर हे फॅक्टर 10A इनिबिटर असणार आहे. ठीक आहे. गैरसमज करू नका, खूप सुंदर विषय आहे. अपेक्साबॅन, एडोक्साबॅन, रिव्हराक्साबॅन, दीज आर द फॅक्टर 10A इनिबिटर. ठीक आहे. तर असं हे छानसं सुंदरसं अँटीकोॲग्युलंटचं क्लासिफिकेशन असणार आहे. यामध्ये आपल्याला एमसीक्यू खास करून डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरवरनं विचारला जातो की कुठला ओरल रूटद्वारा दिला जाणारा डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर कुठला असेल? तर डबिगॅट्रन असेल. सिंथेटिक पॅरेंट्रल कुठला असेल तर तो फोंडापरिनस असणार आहे. ऍक्च्युली LMW पण सिंथेटिकच आहे, पण मात्र फोंडापरिनसला खास करून म्हटलं जातं. इन विट्रो इन विवो कुठला वापरला जातो? तर हेपॅरिन हा वापरला जाणार आहे. तर आज आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो. मी तर असं म्हणेन, हे जर का तुमच्या सगळं लक्षात आलं असेल तर तुमचा 50% अँटीकोॲग्युलंट, 50 नाही पण मात्र 30-35% अँटीकोॲग्युलंट टॉपिक हा कम्प्लीट झालेला आहे. बाकीचं काही नाही, नंतर सगळ्या गोड गोड गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. तुमचं जनरल फॉर्मॅटचं नॉलेज किती भारीमध्ये तुम्हाला समजलंय ते तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये इव्हॅल्युएट करायला मदत होणार आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, सगळ्यात पहिले आपला हा जो काही अँटीकोॲग्युलंट मधला हेपॅरिन असणार आहे, या हेपॅरिन बद्दल आपल्याला गोड गोड छान छान गप्पा मारायच्या असणार आहेत. ठीक आहे. खूप जास्त कठीण नाही, खूप सोपा आहे, नीट समजून घ्या. तर हेपॅरिन इज डिस्कवर्ड बाय अ मेडिकल स्टुडंट. एका मेडिकल स्टुडंटने या ठिकाणी या हेपॅरिनचं संशोधन केलं, आपण असं म्हणू. पण हा जो काही मेडिकल स्टुडंट होता ना मित्रांनो, एकदम लुकड्या चुकड्या होता, नुसता लीन थीन होता. कसा होता? लीन थीन होता ना. तर हे लीन वरनं आपल्याला लक्षात ठेवायचंय की ज्या मेडिकल स्टुडंटने हेपॅरिनचं संशोधन केलं त्या मेडिकल स्टुडंटचं नाव हे मॅकलिन असणार आहे. ठीक आहे. आणि हा मॅकलिन कसा होता? लीन थीन होता, बारका बुरका होता, असं आपण त्या ठिकाणी समजू. ठीक आहे. मग कालांतराने या हेपॅरिनचं डिस्कवरी केली बाबा. म्हणजे हे मॅकलिन दादा जो होता, हा मॅकलिन दादा लिव्हर मध्ये कुठला तरी अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स असतो असं त्याने संशोधन केलं. काय केलं त्याने? की बाबा लिव्हर मध्ये कुठला तरी अँटीकोॲग्युलंट सबस्टन्स आहे असं संशोधन सर्वप्रथम ह्या मॅकलिन दादाने केलं. नंतरच्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी अजून एक दुसरे दादा सापडले, त्यांचं नाव आहे हाऊवेल. काय नाव असणार आहे? होवेल आहे हे, ऍक्च्युली होवेल, पण मी कसं लक्षात ठेवतो बाबा, हाऊ HOW हाऊ आणि वेलकमचा वेल हॉवेल, पण मात्र हे नाव काय असणार आहे? हॉवेल दादा. तर ह्या हॉवेल दादांनी काय केलं की मॅकलिन दादाने जे काही लिव्हर मधला अँटीकोॲग्युलंट आहे बाबा हा असा एक सबस्टन्स, त्याचं आयडेंटिफिकेशन केलं, त्याला आयडेंटिफाय केलं आणि त्याचं आयसोलेशन पण केलं. त्याने काय केलं? त्याचं आयसोलेशन केलं.
आणि आयडेंटिफाय केलं म्हणजे काय की बाबा या हॉवेल भाऊने की शोधून काढलं की जे मॅकलिनला सापडलं नाही तर ते हॉवेलला सापडलं, की त्याने पाहिलं की लिव्हरमध्ये हा अशा प्रकारचा एक कंपाऊंड आहे की ज्याला आपल्याला अँटीकोॲग्युलंट ऍक्शन पाहायला मिळतात, असं त्याने या हॉवेल दादाने त्या कंपाऊंडचं आयसोलेशन केलं. आणि या कारणामुळे या हॉवेल साहेबांनी त्या अँटीकोॲग्युलंटचं नाव काय ठेवलं? त्या अँटीकोॲग्युलंटचं नाव ठेवलं हेपॅरिन. याच्या मागचं कारण काय की तो अँटीकोॲग्युलंट सर्वप्रथम हेपॅटिक सेलमध्ये सापडला, या कारणाकरता हॉवेल दादाने त्याचं नाव ठेवलं हेपॅरिन. ठीक आहे. आणि हे झालं त्याचं आयडेंटिफाय केलं त्याने की बाबा तो कंपाऊंड जो असणार आहे तो हेपॅरिन असणार आहे. आणि आयसोलेशन केलेलं असणार आहे की त्यांनी काय शोधून काढलं की हा जो काही हेपॅरिन असणार आहे की जो सापडला आहे तो केमिकल स्ट्रक्चर मध्ये तो असणार आहे सल्फेटेड म्युकोपॉलिसॅकराइड. हे केमिकल स्ट्रक्चर असणार आहे की बाबा हा जो काही हेपॅरिन असणार आहे, हेपॅरिन हा सल्फेटेड म्युकोपॉलिसॅकराइड असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चेन्स असणार आहेत त्या पॉलिसॅकराइडच्या, तर त्या आपल्याला या ठिकाणी ह्या हेपॅरिनच्या स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतात. या कारणाकरता त्यांनी ते सांगितलं की बाबा हेपॅरिन इज अ सल्फेटेड म्युकोपॉलिसॅकराइड. ठीक आहे. आता हा जो काही हेपॅरिन असतो ना मित्रांनो, हा तुमच्या माझ्या शरीरामध्ये आता सुद्धा प्रेझेंट आहे. हो, हेपॅरिन तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. कुठं असतो माहितीये का तो? ह्या ज्या काही आपल्या शरीरातल्या ह्या मास्ट सेल्स असतात, या मास्ट सेल्स मध्ये आपल्याला हा हेपॅरिन पाहायला मिळत असतो, बरोबर. आणि हा हेपॅरिन मास्ट सेलमध्ये अजून आपल्याला काय सापडतं? हिस्टामाइन. तर आपल्या ज्या काही मास्ट सेल्स आहेत या मास्ट सेल्स मध्ये हा हिस्टामाइन पण पाहायला मिळतो आणि हेपॅरिन पण पाहायला मिळतो. ठीक आहे. मग मास्ट सेल्स ह्या आपल्या शरीरात खूप प्रमाणात असतात, खूप जास्त प्रमाणात त्या आपल्या लंग्स मध्ये प्रेझेंट असतात, खूप जास्त प्रमाणात त्या आपल्या इंटेस्टाइन्स मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्या मागचं कारण पण तुम्हाला थोड्या वेळा समजून सांगेन. परंतु तुर्तास लक्षात घ्या की जरी या ठिकाणी आपण असं म्हणत असलो की हेपॅरिन हा आपल्याला लिव्हरमध्येच पाहायला मिळेल का? ठीक आहे, लिव्हरमध्ये पाहायला मिळतो. परंतु ज्या काही मास्ट सेल्स असणार आहेत या मास्ट सेलमध्ये पण आपल्याला हेपॅरिन पाहायला मिळतो आणि हेपॅरिन त्या ठिकाणी हिस्टामाइन सोबत त्या ठिकाणी कंबाईन केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. मग शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस या ठिकाणी ह्या काय म्हणतात त्याला हेपॅरिनचं केमिकल आयडेंटिफिकेशन केलं, त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या हे पण लक्षात आलं की हेपॅरिन इज, त्यांच्या अजून काय लक्षात आलं की हेपॅरिन इज स्ट्रॉंग किंवा स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड म्हणू आपण याला. इट इज हेपॅरिन इज स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड. आपल्या बॉडी मधला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड जो असणार आहे तर तो हा हेपॅरिन पाहायला मिळतो. आणि हा जो काही हेपॅरिन असणार आहे इट इज अ निगेटिव्हली चार्ज मॉलिक्युल. ठीक आहे. आणि अजून महत्वाची गोष्ट, हेपॅरिनच्या बाबतीत शास्त्रज्ञांनी काय संशोधन केलं की हेपॅरिनचा जो काही मॉलिक्युलर वेट असणार आहे, हा मॉलिक्युलर वेट आपल्याला साधारणतः 5,000 ते 30,000 डाल्टन एवढ्या रेंजमध्ये आपल्याला हेपॅरिनचा मॉलिक्युलर वेट पाहायला मिळतो. तरी साधारणतः ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट जो असणार आहे हेपॅरिनचा हा 15,000 कन्सिडर केला जातो. 15,000 डाल्टन असा कन्सिडर केला जातो. मग आता पहा हेपॅरिनच्या बद्दल आपल्याला काय लक्षात आलं की हेपॅरिन आपल्या मास्ट सेलमध्ये असतो, लिव्हरमध्ये प्रेझेंट असतो, इंटेस्टाइन्स मध्ये प्रेझेंट असतो. हा आपल्या शरीरातला स्ट्रॉंगेस्ट ऑर्गॅनिक ऍसिड असणार आहे आणि हा निगेटिव्हली चार्ज आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यासोबत त्याचं मॉलिक्युलर वेट आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतं. त्याचं मॉलिक्युलर वेट हे ऍव्हरेजली 15,000 डाल्टन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग आता गोष्ट अशी आहे की सध्याच्या स्थितीला कमर्शियली जो काही हेपॅरिन आपल्याला मिळत असतो, कमर्शियली हेपॅरिन जो काही ऑब्टेन केला जात असतो तर तो या ठिकाणी ऑक्स म्हणजे ज्या काही बकऱ्या बिकऱ्या कॅटल कुटल असतात त्यांच्या लंग्स मधनं ऑब्टेन केला जात असतो. आणि पिग जो असणार आहे, पिगच्या इंटेस्टायनल म्युकोजा, बरोबर लिहितो स्पेलिंग, इंटेस्टायनल म्युकोजा जो काही असणार आहे
यामधनं कमर्शियली सध्याला हेपॅरिन ऑब्टेन केला जात असतो आणि हे आपल्याला एमसीक्यू येताना पाहायला मिळतात की कमर्शियली हेपॅरिन इज ऑब्टेन्ड फ्रॉम लाईक द ऑक्स लंग म्हणा किंवा इंटेस्टायनल म्युकोज, पीकचा इंटेस्टायनल म्युकोजा, याच्यातनं आपल्याला त्या ठिकाणी कमर्शियली हेपॅरिन ऑब्टेन होत असतानाच पाहायला मिळतं. ठीक आहे, तर ही झाली हेपॅरिनची इंट्रोडक्शन. हेपॅरिनची फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन म्हणा किंवा हेपॅरिनच्या ज्या पण काही आपल्याला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असतील हे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, त्या पण अत्यंत सोप्या आहेत मित्रांनो. तर त्या जर का समजून घ्यायच्या असतील तर मग आपण काय करू, यांच्या ऍक्शन नाव टाकू. मग याला तुम्ही फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन म्हणा किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन म्हणा, काहीही म्हटलं तरी चालतं. हेपॅरिन काय करतो मित्रांनो, हेपॅरिन बाइंड्स विथ आपल्या प्लाझ्मामध्ये जो काही अँटीथ्रोम्बिन 3 पाहायला मिळतो, प्लाझ्मा अँटीथ्रोम्बिन 3. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन गोष्टी जर का कळल्या असतील, म्हणजे एक म्हणजे अँटीथ्रोम्बिन 3चं काम काय आहे आणि व्हिटॅमिन केचं काम काय आहे, हे जर का तुम्हाला कळलं तर मग सगळ्या सोप्या गोडगोड गप्पा मारायच्या आहेत. आणि त्यातली पहिली गोडगोड गप्पा आपण हेपॅरिन सोबत मारणार आहोत. ठीक आहे, तर मग हेपॅरिन काय करतो मित्रांनो, इट बाइंड्स विथ द प्लाझ्मा अँटीथ्रोम्बिन 3. आणि अँटीथ्रोम्बिन 3 सोबत ज्यावेळेस हेपॅरिन बाइंड होतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हेपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3 चा कॉम्प्लेक्स तयार होताना पाहायला मिळतो. ठीक आहे, आता घटना काय घडते त्याकडे नीट बारकाईने लक्ष द्या. अँटीथ्रोम्बिन 3चं काम काय मित्रांनो, की अँटीथ्रोम्बिन 3 जो काही अँटीथ्रोम्बिन 3 हा जो काही एंडोजिनस अँटीकोॲग्युलंट असणार आहे, हा काय करतो, ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 2, 9, 10, 11, 12 आणि पुस्तकात त्यांनी 13 चा पण उल्लेख केलेला आहे. तर अँटीथ्रोम्बिन 3 काय करतो, हे जे काही ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर्स असणार आहेत यांचं तो आपल्याला इनऍक्टिव्हेशन करत असतानाच पाहायला मिळतं, बरोबर आहे. पण मात्र हे जे काही इनऍक्टिव्हेशन आपल्याला या अँटीथ्रोम्बिन 3 द्वारा होताना पाहायला मिळतं, हे आपल्याला खूप स्लोली होताना पाहायला मिळतं. कसं होताना पाहायला मिळतं, स्लोली होताना पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस या अँटीथ्रोम्बिन 3 ला हेपॅरिन येऊन बाइंड होतो, ज्यावेळेस या अँटीथ्रोम्बिन 3 ला हा हेपॅरिन येऊन बाइंड होताना पाहायला मिळतो, त्यावेळेस हा जो काही कॉम्प्लेक्स तयार होतो, हा कॉम्प्लेक्स ह्या अँटीथ्रोम्बिन 3 च्या ह्या ज्या काही ऍक्शन्स किंवा रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात, याला तो 1000 पटीने आपल्याला वाढवून देत असतानाच पाहायला मिळतो. म्हणजे समजलं का तुम्हाला, की अँटीथ्रोम्बिन 3 मध्ये काबिलियत होती की बाबा तो त्या ठिकाणी ह्या ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टरचं इनऍक्टिव्हेशन करायची काबिलियत होती, परंतु तो इतका इफेक्टिव्ह नव्हता की तो खूप रॅपिडली या ठिकाणी इनऍक्टिव्हेशन करणार आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस या ए सोबत एच येऊन भेटतो, म्हणजे कसा, ज्यावेळेस या ए सोबत एच येताना पाहायला मिळतो, तर रिॲक्शन्स कशा होऊन जातात मित्रांनो, 1000 पटीने वाढताना पाहायला मिळणार आहे ना. तसंच आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. आणि या कारणामुळे हेपॅरिन या अँटीथ्रोम्बिन 3 सोबत कॉम्प्लेक्स तयार करून आता बघा नीट लक्ष द्या, या गंमत काय माहिती का, हे जे काही क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत, नाव हे पहा, नंबर अजिबात लक्षात ठेवू नका की नेमकं कुठले अँटीथ्रोम्बिन 3 द्वारा कुठल्या कुठल्या क्लॉटिंग फॅक्टरचे इनऍक्टिव्हेशन होतं. काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त एकच. म्हणून मी इतका जीव तोडून तुम्हाला काही वेळेस रागवतो, बोलतो, सांगतो ना, त्याच्या मागचं कारणच ते असतं. काहीच नाही, डोक्याला ताण घ्यायचाच नाही मित्रांनो. एक्सट्रेन्सिक पाथवे मध्ये तुम्हाला इन मीन 2च क्लॉटिंग फॅक्टर्स पाहायला मिळतात. एक असतो टिश्यू थ्रोम्बोप्लास्टी म्हणजे फॅक्टर नंबर 3, आणि मी तुम्हाला काल काय बोललो होतो की बाबा मी तुम्हाला खूप सांगेल म्हणेल, पण मात्र तुमची साथ मला मिळाली पाहिजे, आणि हा फॅक्टर नंबर 7. ह्या दोघांचाच कार्यक्रम आपल्याला इथं घडताना पाहायला मिळतो. मात्र इंट्रेन्सिक पाथवे मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, फॅक्टर नंबर 2, फॅक्टर नंबर 10, फॅक्टर नंबर 9, फॅक्टर नंबर कुठे गेला हा 10. हे बघा मी कसं लक्षात ठेवलं, फॅक्टर नंबर 2 पासून सुरुवात करायचं, फॅक्टर नंबर 2, 9, 10, 11, 12 आणि हा 13. हे उरलेले इंट्रेन्सिक पाथवेचे फॅक्टर आपण म्हणू. या सगळ्यांचं त्या ठिकाणी इनऍक्टिव्हेशन करायचं काम अँटीथ्रोम्बिन 3चं असणार आहे.
रट्टा मारायचं कामच नाही मित्रांनो. जिथं मेहनत घ्यायची ना इथंच मेहनत घ्या. बाकीचं सगळं सोपं आहे सगळं. हा ठीक आहे, आलं लक्षात. मग अँटीथ्रोम्बिन 3 ने काय केलं, फॅक्टर नंबर 2, फॅक्टर नंबर 9, 10, 11, 12, 13 या सगळ्यांचं ऍक्टिव्हेशनचं इनऍक्टिव्हेशन करायचं काम आपल्याला अँटीथ्रोम्बिन 3 द्वारा होताना पाहायला मिळतं. आणि हेपॅरिन ज्यावेळेस त्याला येऊन भेटतो त्यावेळेस ही जी काही रिॲक्शन असणार आहे ही 1000 पटीने आपल्याला वाढताना पाहायला मिळते. ठीक आहे. पण मात्र ज्यावेळेस हेपॅरिन हा जो काही ड्रग असणार आहे, हेपॅरिनची आपल्याला बाइंडिंग जी आपल्याला होताना पाहायला मिळते, बाइंडिंग विथ अँटीथ्रोम्बिन 3, या बाइंडिंगसाठी ज्या काही म्युकोपॉलिसॅकराइडच्या चेन असणार आहेत तर ती आपल्याला पेंटा पॉलिसॅकराइड तरी पाहिजे. पेंटा पॉलिसॅकराइडची चेन, सॅकराइडची चेन असणं आवश्यक असतं. आणि त्यावेळेस हेपॅरिन आपल्याला ह्या अँटीथ्रोम्बिन 3 सोबत बाइंड होताना पाहायला मिळतो. आणि हा जो काही बाइंड झालेला अँटीथ्रोम्बिन 3 आणि हेपॅरिनचा कॉम्प्लेक्स असणार आहे, हा आपल्याला हे जे काही क्लॉटिंग फॅक्टर सांगितले तुम्हाला सगळे, यांचं तो आपल्याला इनऍक्टिव्हेशन करत असतानाच पाहायला मिळतो. पण मात्र तुम्हाला परत एकदा सांगतो, सगळ्यात खतरनाक किंवा जास्त भाव खाणारा किंवा जास्त आपण त्याला म्हणू की जास्त पोटेंट म्हणता नाही ना, परंतु आपण म्हणू की जास्त धोकेदायक क्लॉटिंग फॅक्टर कुठला पाहायला मिळाला आपल्याला की जो 5-5 गोष्टींचा कार्यक्रम करतो, तो असणार आहे थ्रोम्बिन ना. तर मग गंमत काय आहे हे पण नीट लक्षात घ्या यार, खूप सोपा विषय आहे. आपल्याला थ्रोम्बिनकडे तुम्ही पहा, हा जो काही थ्रोम्बिन आहे, हा थ्रोम्बिन ऍक्टिव्हेट झाला की हा फायब्रोनोजेनचं लगेच फायब्रिनमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. मग जर का आपण या थ्रोम्बिनला इनऍक्टिव्हेट केलं किंवा आपण फॅक्टर नंबर 10 ला इनऍक्टिव्हेट केलं तर आपल्याला अँटीकोॲग्युलंट इफेक्ट मिळणार आहे, बरोबर आहे. परंतु घटना काय घडते मित्रांनो, की या थ्रोम्बिनचं जर का इनऍक्टिव्हेशन करायचं असणार आहे, आता थ्रोम्बिन काय आहे, तर थ्रोम्बिन हा ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 2 आहे, इजंट इट. थ्रोम्बिनचं जर का आपल्याला इनऍक्टिव्हेशन करायचं असणार आहे तर या इनऍक्टिव्हेशनसाठी आपल्याला हेपॅरिनची, आता हा पेंटासॅकराइड म्हणजे काय, 5च पॉलिसॅकराइड्स आहेत त्यामध्ये. परंतु ज्यावेळेस थ्रोम्बिन सारख्या पोटेंट कोॲग्युलेटिंग फॅक्टरचं जर का इनऍक्टिव्हेशन करायचं असेल तर हेपॅरिनची आपल्याला लॉंग चेन आवश्यक असते. हेपॅरिनची लॉंग चेन जी असणार आहे ही लॉंग चेन आपल्याला आवश्यक असते आणि ती साधारणतः 18 पॉलिसॅकराइड्सची चेन असणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, मला लक्षात. पण ज्यावेळेस मग आपण हा पेंटासॅकराइड फॉर्म मधल्या जे काही चेन्स असणार आहेत किंवा शॉर्ट पॉलिसॅकराइड चेन असणार आहे, तर ही शॉर्ट पॉलिसॅकराइड चेन जी असणार आहे ज्याला आपण पेंटासॅकराइड म्हणू, ही पेंटासॅकराइड चेन जी असणार आहे ही आपल्याला 10A चं इनऍक्टिव्हेशन करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा हेपॅरिन अँटीथ्रोम्बिन 3च्या अँटीकोॲग्युलंट ऍक्शन्सला बूस्ट करतो आणि त्यांना बूस्ट केल्या कारणामुळे ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर जे काही आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं तो आपल्याला इनऍक्टिव्हेशन करत असतानाच पाहायला मिळतो. तर इतकी सुंदरशी, छानशी, सोपीशी अँटीकोॲग्युलंट ऍक्शन्स हेपॅरिनची आपल्याला पाहायला मिळते. यानंतर काय पाहायला मिळतं मित्रांनो, की हा जो काही हेपॅरिन आहे ज्यावेळेस त्याला लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये दिलं जाणार आहे, ऍट लोअर कॉन्सन्ट्रेशन, हेपॅरिन प्रिव्हेंट कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन. नीट लक्ष द्या, समजून घ्या, दोन गोष्टी कन्फ्युज नका व्हा. ज्यावेळेस हेपॅरिन लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये दिला जाणार आहे त्यावेळेस हा काय करतोय, इट इज जस्ट गोइंग टू प्रिव्हेंट द कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू द थ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिन मध्ये रूपांतर होऊ देणार नाही. परंतु जो थ्रोम्बिन ऑलरेडी शरीरामध्ये ऍक्टिव्हेटेड असणार आहे किंवा ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 2 जो असणार आहे याचं जर का आपल्याला इनऍक्टिव्हेशन करायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला हेपॅरिनची लॉंग चेन जी असणार आहे ही लॉंग चेन आवश्यक असणार आहे की जो थ्रोम्बिनचं इनऍक्टिव्हेशन करणार आहे. आणि थ्रोम्बिन काय आहे, इट इज अ ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 2. ठीक आहे. पण मात्र जर का लोअर कॉन्सन्ट्रेशनला दिला जातो त्यावेळेस हा हेपॅरिन काय करतोय की जो काही प्रोथ्रोम्बिन असणार आहे
प्रोथ्रोम्बिन हा काय आहे? इट इज अ इनऍक्टिव्ह क्लॉटिंग फॅक्टर. याचं कन्व्हर्जन आपल्याला थ्रोम्बिन मध्ये होताना पाहायला मिळतं. थ्रोम्बिन काय आहे? थ्रोम्बिन इज अ ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर, इजंट इट? इट इज अ ऍक्टिव्हेटेड क्लॉटिंग फॅक्टर. आणि याला आपल्याला हा जो काही लो कॉन्सन्ट्रेशन असणार आहे हेपॅरिनचं, तो आपल्याला हे कन्व्हर्जनला इनहिबिट करत असतानाच पाहायला मिळतं. ठीक आहे. यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की ज्यावेळेस हेपॅरिन हा लोअर डोस मध्ये दिला जाणार आहे, लोअर डोस म्हणजे कसा? लोअर डोस दॅन दॅट ऑफ द अँटीकोॲग्युलंट डोस, दॅन त्याचा जो काही अँटीकोॲग्युलंट डोस वापरला जातो त्यापेक्षा ज्यावेळेस लोअर डोस मध्ये हेपॅरिन दिला जातो त्यावेळेस हा हेपॅरिन काय करतो? हा इट क्लिअर द प्लाझ्मा, इट क्लिअर प्लाझ्मा. पण मात्र कुठल्या प्लाझ्माला क्लिअर करतो तर ते नीट समजून घ्या. पोस्टप्रँडियल टर्बिड प्लाझ्मा. कारण काय जातं की जेवणानंतर आपल्या प्लाझ्मामध्ये हे जे काही लिपिड्स असतात यांचं प्रमाण खूप वाढताना पाहायला मिळतं. म्हणून जशी पोस्टप्रँडियल शुगर आपण करतो तसं आपल्याला या ठिकाणी पोस्टप्रँडियली आपला प्लाझ्मा जो असतो हा आपल्याला टर्बिड होताना पाहायला मिळतो. आणि ह्या टर्बिड प्लाझ्माचं म्हणजे ह्या टर्बिड प्लाझ्मामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतोय? ट्रायग्लिसराइड्स पाहायला मिळतात, व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स पाहायला मिळतात. तर या ट्रायग्लिसराइड्सचं आणि व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्सचं या ठिकाणी आपल्याला फ्री फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होताना पाहायला मिळतं. आणि हे जे काही कन्व्हर्जन आपल्याला होताना पाहायला मिळतं त्यासाठी या ठिकाणी एक प्रकारचा एन्झाईम असतो आणि त्या एन्झाईमचं नाव असणार आहे लायपेज आहे, लायपोपॉलिसॅकॅराइड आहे का? एक मिनिट मला पाहून घेतो, एकच मिनिट फक्त. त्या एन्झाईमचं नाव असणार आहे लायपोप्रोटीन लायपेज आहे. ठीक आहे, लायपोप्रोटीन लायपेज असणार आहे. या लायपोप्रोटीन लायपेज द्वारा ट्रायग्लिसराइड्स आणि व्हीएलडीएल जे असणार आहे यांचं कन्व्हर्जन आपल्याला फ्री फॅटी ऍसिड मध्ये होताना पाहायला मिळतं. पण मात्र या लायपोप्रोटीन लायपेजला कोण ऍक्टिव्हेट करतं? तर या लायपोप्रोटीन लायपेजला हा जो काही हेपॅरिनचा लोअर डोस असणार आहे हा आपल्याला याला ऍक्टिव्हेट करताना पाहायला मिळतो. आणि हा ऍक्टिव्हेट झाल्या कारणामुळे ट्रायग्लिसराइड्स आणि व्हीएलडीएलचं रूपांतर फ्री फॅटी ऍसिड मध्ये होतं. आणि हा जो काही फ्री फॅटी ऍसिड असतो हा प्लाझ्मामधनं आपल्या जे काही टिश्यूज असणार आहेत या टिश्यू मध्ये तो शिफ्ट होताना पाहायला मिळतो. या कारणाकरता आपला जो काही प्लाझ्मा असतो हा आपल्याला क्लिअर होताना पाहायला मिळतो. तर ह्या एकंदरीत अशा 3 ते 4 प्रकारच्या ऍक्शन ज्या असणार आहेत या हेपॅरिनच्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर अजून एक ऍक्शन आपल्याला हेपॅरिनची पाहायला मिळते ती ऍट हायर डोस. ज्यावेळेस हाय डोस मध्ये हेपॅरिन दिला जातो त्यावेळेस हेपॅरिन हा अँटीप्लेटलेट इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. इट इज गोइंग टू प्रोड्यूस द अँटीप्लेटलेट इफेक्ट. आणि या अँटीप्लेटलेट इफेक्टमुळे जो काही ब्लिडिंग टाइम असणार आहे हा ब्लिडिंग टाइम आपल्याला प्रोलॉंग होताना पाहायला मिळतो. तर खूप सोप्या ऍक्शन्स असणार आहेत. इन 3 ते 4 प्रकारच्या ऍक्शन्स आपल्याला हेपॅरिनच्या लक्षात ठेवायच्या. एक पहिली ऍक्शन महत्वाची अँटीकोॲग्युलंट ऍक्शन असणार आहे. पहिली ऍक्शन काय असणार आहे? अँटीकोॲग्युलंट. ठीक आहे. दुसरी ऍक्शन काय पाहिली आपण की बाबा तो प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिन मधल्या कन्व्हर्जनला इनहिबिट करतो. तिसरी ऍक्शन काय पाहिली आपण या ठिकाणी? त्याने काय केलं मित्रांनो? कुठे केलं? लायपेजला क्लिअर केलं आपण असं म्हणू. आपलं टर्बिड प्लाझ्माला काय केलं? क्लिअर केलं. पोस्टप्रँडियल प्लाझ्माला क्लिअर केलं. चौथी ऍक्शन तो आपल्याला काय प्रोड्यूस करताना पाहायला मिळतोय की त्याने हायर डोसला अँटी प्लेटलेट ऍक्शन्स प्रोड्यूस केल्या. अँटी प्लेटलेट ऍक्शन्स प्रोड्यूस करताना तो पाहायला मिळतो.
याच्यासोबत हा जो काही हेपॅरिन असणार आहे याला थोड्याफार प्रमाणात आपल्याला अँटी इन्फ्लमेटरी ऍक्शन्स पण पाहायला मिळतात. हा, पण मात्र ह्या फक्त एकाच पुस्तकात नमूद केलेलं आहे. अजून एका पुस्तकात त्यांनी म्हटलेलं आहे की हेपॅरिन काय करतो, एडीएचच्या ऍक्शनला आपल्याला तो वाढवतो आणि एडीएचची ऍक्शन वाढल्या कारणामुळे आपल्याला हायपर कॅलेमिया होताना पाहायला मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे पोटॅशियमचं जे काही प्रमाण असणार आहे हे तुमच्या माझ्या शरीरात वाढताना पाहायला मिळणार. तर एवढ्या 4-5-6 ज्या काही ऍक्शन्स असतील एवढ्या ऍक्शन्स आपल्याला हेपॅरिनच्या बद्दल लक्षात ठेवायच्या असतात. मग यानंतर हेपॅरिनच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. हे लिहून घ्या बरं, मी पाणी पितो तेवढ्यात. ओके, तर ह्या ऍक्शन्स आपल्याला हेपॅरिनच्या पाहायला मिळतात. याच्यानंतर आपल्याला हेपॅरिनच्या फार्मॅकोकायनेटिक ऍक्शन्स काय असणार आहेत, फार्मॅकोकायनेटिक्स काय असणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. पहा मित्रांनो, एकदम सोपं आहे. हेपॅरिन कसा आहे, हा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड असणार आहे, आपल्या शरीरातला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड असणार आहे. त्यासोबत हा हायली निगेटिव्हली चार्ज पाहायला मिळतो, हायली निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर याचा मॉलिक्युलर वेट जो असणार आहे हा आपल्याला साधारणतः 5,000 डाल्टन ते 30,000 डाल्टन पर्यंत पाहायला मिळतो. ठीक आहे, या 3 गोष्टींमुळे आपण जनरल फार्मॅकमध्ये शिकलोय मित्रांनो. काय शिकलो की बाबा जर का एखादा ड्रग हा स्ट्रॉंगली ऍसिडिक असेल किंवा स्ट्रॉंगली बेसिक असेल तर त्याचं ओरल ऍब्सॉर्प्शन होत नाही. एखादा ड्रग हा हायली पॉझिटिव्हली चार्ज असेल, हायली निगेटिव्हली चार्ज असेल, म्हणजे काय, ते पोलार कंपाऊंड असणार आहे, यांचं ओरल रूटद्वारा ऍब्सॉर्प्शन होताना पाहायला मिळत नाही. किंवा आपण हे पण शिकलो आहोत की ज्या ड्रगचं मॉलिक्युलर वेट साधारणतः आपल्याला 100 डाल्टन टू 1000 डाल्टन एवढ्या प्रमाणात जर का पाहायला मिळत असेल तर अशा ड्रग्सचं आपल्याला ओरल ऍब्सॉर्प्शन होताना पाहायला मिळतं. पण मात्र हेपॅरिनच्या बाबतीत जर का त्याचा मॉलिक्युलर वेट म्हणायचं म्हटलं तर 5,000 ते 30,000 डाल्टन पाहायला मिळतो, म्हणजे खूप जास्त आहे. या कारणामुळे हेपॅरिन आपण ओरल रूटद्वारा पेशंटला देऊ शकत नाही, कारण ओरल रूटद्वारा त्याचं ऍब्सॉर्प्शनच होणार नाही. म्हणून ओरली तो कसा असणार आहे, ओरली इट विल नॉट गेट ऍब्सॉर्ब, इट इज नॉट ऍब्सॉर्ब. मग आता हा जर का ओरली ऍब्सॉर्ब होत नाही तर मग आपल्याला माहिती की असे जे पण काही एजंट्स असतात ते आपण पेशंटला पॅरेंटेरल रूटद्वारा देणार आहोत. मग हेपॅरिन या ठिकाणी आपण पेशंटला 2 रूटद्वारा देणार आहोत, एक म्हणजे सबक्युटॅनियस रूटद्वारा आणि दुसरं म्हणजे आयव्ही इन्फ्युजनद्वारा म्हणा किंवा आयव्ही रूटद्वारा. आता ज्यावेळेस हेपॅरिन हा सबक्युटॅनियस रूटद्वारा दिला जातो त्यावेळेस याचं ऍब्सॉर्प्शन आपल्याला स्लोली होताना पाहायला मिळतं, किंवा काही पेशंटमध्ये सबक्युटॅनियस रूटद्वारा ज्यावेळेस हेपॅरिन दिला जातो तर आपल्याला त्याचं प्लाझ्मा मध्ये जे काही प्रमाण पाहायला मिळतं ते इनकरेक्ट म्हणा किंवा इनव्हेरिएबल पाहायला मिळतं. म्हणजे असं सगळ्याच लोकांमध्ये सारख्या प्रमाणात हेपॅरिनचं आपल्याला ऍब्सॉर्प्शन होताना पाहायला मिळेल असं पण आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, पण मात्र स्लोली ऍब्सॉर्प्शन होणार आहे. आणि या कारणाकरता जेव्हाही आपल्याला कुठल्याही प्रोफॅलॅक्टिक पर्पजसाठी हेपॅरिन वापरावा लागतो तर त्यावेळेस तो आपण सबक्युटॅनियस रूटद्वारा देणार आहोत. म्हणजे काय, ज्यावेळेस प्रोफॅलॅक्सिस आपल्याला मिळवून घ्यायचा असणार आहे, प्रोफॅलॅक्सिस हा, तर प्रोफॅलॅक्सिस जेव्हाही पाहिजे असेल त्यावेळेस हेपॅरिन हा सबक्युटॅनियस रूटद्वारा दिला जातो. आणि ज्यावेळेस आपल्याला इमिजिएट ऍक्शन्स पाहिजे असणार आहेत, इमिजिएट ऍक्शन्स पाहिजे असणार आहेत किंवा ट्रीटमेंट आपल्याला करायची असणार आहे त्यावेळेस हेपॅरिन हा इंट्राव्हेनस रूटद्वारा दिला जाणार. याच्या मागचं कारण पण नीट समजून घ्या की ज्यावेळेस हेपॅरिन सबक्युटॅनियस रूटद्वारा दिला जातो त्यावेळेस त्याचा जो काही प्लाझ्मा हाफ लाईफ असणार आहे, ठीक आहे, हा नाही सॉरी त्याचा जो काही प्लाझ्मा हाफ लाईफ नाही, त्याचा जो काही ऑनसेट ऑफ ऍक्शन असणार आहे, त्याचा जो काही ऑनसेट ऑफ ऍक्शन असणार आहे हा आपल्याला अप्रॉक्सिमेटली 60 मिनिट्स पाहायला मिळतो. म्हणजे त्याचे जे काही अँटीकोॲग्युलंट इफेक्ट असतील त्यावेळेस हेपॅरिन आपण सबक्युटॅनियस रूटद्वारा देऊ, त्याच्या अँटीकोॲग्युलंट इफेक्ट्स हे आपल्याला
साधारणतः 1 तासाने पाहायला मिळणार आहे. पण मात्र तोच हेपॅरिन ज्यावेळेस आपण IV रूटद्वारा देतो तर आपल्याला त्या ठिकाणी क्विकली QUICKELY काय जे काय स्पेलिंग असेल क्विकली किंवा आपण म्हणू की इमिजिएटली किंवा रॅपिडली त्याचे आपल्याला अँटीकोॲग्युलंट ऍक्शन्स पाहायला मिळतात. याच्या मागचं सोपं कारण आहे मित्रांनो की बाबा या ठिकाणी स्लोली ऍब्सॉर्प्शन होणार आहे. इथं हा डायरेक्ट ब्लड सर्क्युलेशन मध्ये जाताना पाहायला मिळतो. त्यामुळे जेव्हाही IV रूटद्वारा दिला जाईल तो इमिजिएट ऍक्शन प्रोड्यूस करेल. सबक्युटेनियस रूटद्वारा दिल तर साधारणतः 1 तासापर्यंत आपल्याला त्याचे ऍक्शन्स पाहायला मिळणार. आता गोष्ट अशी असते की मग हेपॅरिन हा इंट्रामस्क्युलर रूटद्वारा देता येऊ शकतो का? तर अजिबात नाही. कारण हेपॅरिन जर का इंट्रामस्क्युलर रूटद्वारा दिला तर तो आपल्याला हिमॅटोमास तयार करताना पाहायला मिळणार आहे. या कारणाकरता हेपॅरिन हा कधीच इंट्रामस्क्युलर रूटद्वारा दिला जाणार नाही. दॅट इज द कॉन्ट्रा इंडिकेशन. तो कधीच इंट्रामस्क्युलर रूटद्वारा दिला जाणार नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या. हेपॅरिन जेव्हा केव्हा दिला जाणार आहे एक तर सबक्युटेनियस रूटद्वारा किंवा IV इन्फ्युजनद्वारा किंवा IV रूटद्वारा तो आपण पेशंटला ऍडमिनिस्ट्रेट करतो. तर हा आपल्याला MCQ येताना पाहायला मिळतो की वाय हेपॅरिन इज नॉट ऍडमिनिस्टर्ड बाय द इंट्रामस्क्युलर रूट. तर आपलं उत्तर आलं पाहिजे की बाबा हेपॅरिन त्या ठिकाणी हिमॅटोमास प्रोड्यूस करणार आहे म्हणून तो इंट्रामस्क्युलर रूटद्वारा दिला जात नाही. मग आता हा जो काही हेपॅरिन असणार आहे हे बघा याचं ऍब्सॉर्प्शन झालं. याची जी काही प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग असते ही आपल्याला हाय पाहायला मिळते. हेपॅरिनची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ही आपल्याला हाय पाहायला मिळते. या कारणाकरता हेपॅरिन डू नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. ब्लड ब्रेन बॅरियर तो क्रॉस करणार नाहीये. ऑल्सो इट इज नॉट गोइंग टू क्रॉस द प्लासेंटा. हा प्लासेंटाला पण आपल्याला क्रॉस करताना पाहायला मिळत नाही. इट विल नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर अँड प्लासेंटा. हेपॅरिन विल नॉट क्रॉस और इथं आपण म्हणू की इट विल नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर अँड प्लासेंटा. आणि याच कारणामुळे प्लासेंटाला तो क्रॉस करत नाही. या कारणाकरता ड्युरिंग प्रेग्नन्सी या ठिकाणी हेपॅरिनचा वापर केला जातो. तर हा पण एक MCQ आपल्याला येताना पाहायला मिळतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी अँटीकोॲग्युलंट जर का वापरायचा असेल तर हेपॅरिन का वापरला जातो तर तो प्लासेंटाला क्रॉस करत नाही. या कारणाकरता ड्युरिंग प्रेग्नन्सी हेपॅरिनचा वापर केला जातो. नो डाऊट लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन पण वापरला जातो कारण तो पण प्लासेंटाला क्रॉस करणार नाहीये. ठीक आहे. आता गोष्ट अशी असते मित्रांनो की हा जो काही हेपॅरिन आहे हा तुमच्या माझ्या शरीरामध्ये त्याचं जे काही मेटाबॉलिझम असणार आहे हे आपल्याला लिव्हर मध्ये मेटाबॉलिझम होताना पाहायला मिळतं. आणि या मेटाबॉलिझमसाठी एक एन्झाईम आपल्याला पाहायला मिळतो. हेपॅरिनेज नावाचा एन्झाईम असेल की हा हेपॅरिनेज नावाचा एन्झाईम या ठिकाणी या हेपॅरिनचं मेटाबॉलिझम करतो. आणि जे काही मेटाबॉलाइट्स असणार आहेत त्याचे जे काही फ्रॅगमेंट्स असतात हे आपल्याला युरिन मधनं इलिमिनेट होताना पाहायला मिळतात. आता गंमत काय असते की हेपॅरिनचं मेटाबॉलिझम हेपॅटिक मेटाबॉलिझम पाहायला मिळतं आणि प्रोडक्ट हे इनऍक्टिव्हेट पाहायला मिळतात. या कारणाकरता हेपॅरिन हा रेनल फेल्युअरचे जर का पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये तो आपल्याला सेफ पाहायला मिळतो. म्हणून हेपॅरिन कॅन बी यूज्ड और कॅन बी सेफ म्हणा सेफ इन रेनल डिसीजेस. कारण काय हेपॅरिनचं लिव्हर मध्ये आपल्याला मेटाबॉलिझम होताना पाहायला मिळतं. कम्प्लीट मेटाबॉलिझम होताना पाहायला मिळतं. त्यामुळे तो रेनल इम्पेअरमेंटच्या पेशंटमध्ये आपल्याला सेफ असलेलं पाहायला मिळतं. हा पण MCQ येतो हा की बाबा खालीलपैकी कुठल्या कंडिशनमध्ये हेपॅरिन हा सेफ असणार आहे तर रेनल फेल्युअरच्या पेशंटमध्ये तो आपल्याला सेफ असलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. यानंतरचा पुढचा जो महत्वाचा मुद्दा असणार आहे इन रिलेशन विथ हेपॅरिन. तर हेपॅरिनचा जो काही प्लाझ्मा हाफ लाईफ असणार आहे ज्यावेळेस सबक्युटेनियस रूटद्वारा आपण हेपॅरिन देत असतो किंवा सरळ सरळ तसं सबक्युटेनियस रूटद्वारा न म्हणता ज्यावेळेस हेपॅरिन हा 100 युनिट पर केजीच्या डोसने दिला जाणार आहे त्यावेळेस हेपॅरिनचा जो काही प्लाझ्मा हाफ लाईफ असतो हा आपल्याला 1 आवर पाहायला मिळतो. हेपॅरिन ज्यावेळेस 100 युनिट पर केजीच्या डोसने दिला जातो त्यावेळेस त्याचा प्लाझ्मा हाफ लाईफ हा आपल्याला 1 आवर पाहायला मिळतो. परंतु जर का हेपॅरिन हा 800 युनिट पर केजीच्या डोसने देण्यात आला
तर हेपॅरिनचा प्लाझ्मा हाफ लाईफ हा 1 hour वरनं 5 hour वरनं आपल्याला शिफ्ट होताना पाहायला मिळतो, वाढताना पाहायला मिळतो. आणि याच्या मागचं महत्वाचं कारण काय मित्रमैत्रिणींनो, तर सोपं महत्वाचं कारण आहे की हेपॅरिन follows what will it will follow? It follows first order kinetics, but if dose get increased, it will follow zero order kinetics. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती मित्रांनो की झिरो ऑर्डर कायनेटिक फॉलो करणारे ड्रग हे आपल्या शरीरासाठी बाधक असतात. जे पण काही फर्स्ट ऑर्डर फॉलो करणारे ड्रग्ज असतील ते आपल्या शरीरासाठी सेफ असतात, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं असणार आहे. मग आता इथे एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की बाबा हा युनिट भानगड काय असणार आहे. तर मित्रांनो, एक युनिट हेपॅरिन म्हणजे काय असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असणार आहे. 1 unit हेपॅरिन is 1 unit heparin म्हणजे काय ते आपल्याला समजायचं आहे. इट इज अमाउंट ऑफ हेपॅरिन which prevents coagulation of 1 ml citrated plasma of sheep for 1 hour. तर 1 unit ऑफ हेपॅरिन म्हणजे असा तो अमाऊंट असणार आहे, हेपॅरिनचा डोस असणार आहे की त्या डोसला जी काही शीपचा प्लाझ्मा असणार आहे, मात्र सायट्रेटेड प्लाझ्मा 1 ml सायट्रेटेड प्लाझ्माचं आपल्याला कोॲग्युलेशन इनिबिट करणार आहे 1 तासाकरता. तेवढा जो काही अमाऊंट ऑफ हेपॅरिन असणार आहे त्या अमाऊंट ऑफ हेपॅरिनला 1 unit हेपॅरिन असं म्हटलं जात असतं. ठीक आहे, तर ही पण गोष्ट महत्वाची, याच्यात पण एमसीक्यू आपल्याला पाहायला मिळतात की बाबा 1 unit ऑफ हेपॅरिन म्हणजे सायट्रेटेड प्लाझ्मा शीटच्या 1 ml व्हॉल्यूम असेल का तो 1 तासासाठी प्रिव्हेंट केला जाणार असेल, याला ठेवून त्या ठिकाणी आपल्याला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. या कारणाकरता 1 unit हेपॅरिन म्हणजे काय, इट इज अमाऊंट ऑफ हेपॅरिन विच प्रिव्हेंट कोॲग्युलेशन ऑफ 1 ml सायट्रेटेड प्लाझ्मा ऑफ शीट फॉर 1 hour. 1 तासापर्यंत कोॲग्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी प्रिव्हेंट करणार असेल त्या अमाऊंटला आपण म्हणणार आहोत 1 unit ऑफ हेपॅरिन. ठीक आहे, तर मग एकंदरीत ह्या अशा हेपॅरिनच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं सर्व जनरल फार्मॅक आपल्याला एकत्रितरित्या पाहायला मिळतं की बाबा ज्या काही बायो अवेलेबिलिटीच्या किंवा मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टेशनच्या ज्या पण काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आपण काय पाहिलं बरं, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं की बाबा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वरनं हा 0 ऑर्डर कायनेटिक्स वर आपल्याला जाताना पाहायला मिळतो. आणि त्यानंतर या ठिकाणी हेपॅरिन हा जो काही ड्रग असणार आहे लिव्हरमध्ये हेपॅरिनेज नावाच्या एन्झाईमद्वारा तो मेटाबलाइज होताना पाहायला मिळतो. तर एकंदरीत या सर्व हेपॅरिनच्या फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, यानंतर हेपॅरिनच्या काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, एडीआर ऑफ हेपॅरिन पहा, हे सगळे एमसीक्यू असणार आहेत किंवा हेपॅरिन इटसेल्फ इज गोइंग टू बी आस्क्ड फॉर द 5 marks or 7 and 5 हाफ मार्क्स. मग 7.5 मार्काकरता किंवा 5 मार्काकरता हेपॅरिन विचारला जाऊ शकतो. मग हेपॅरिनच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन काय असणार आहेत, तर सगळ्यात पहिली जी काही एडीआर असणार आहे, ऍडव्हर्स रिॲक्शन असणार आहे, ती असणार आहे हिमॅच्युरिया किंवा हिमरेजिस आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. हिमरेज आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे किंवा ज्याला आपण म्हणून ब्लिडिंग होताना पाहायला मिळते. हिमरेज म्हणण्यापेक्षा आपण एक काम करू, या ठिकाणी ब्लिडिंगच टाकू. ठीक आहे, कारण एवढं हिमरेज करायपेक्षा सोपं आपण या ठिकाणी शब्दाचा वापर करू. आपल्याला या ठिकाणी पेशंटमध्ये ब्लिडिंग होताना पाहायला मिळते. आता गोष्ट काय असते की मोस्ट
common site of bleeding in the form of hematuria. युरिन मधनं आपल्याला या ठिकाणी ब्लिडिंग होताना पाहायला मिळणार आहे आणि हा पण आपल्याला एमसीक्यू विचारला जातो की हेपॅरिनची ज्यावेळेस टॉक्सिसिटी होणार आहे किंवा हेपॅरिनचा ऍडव्हर्स रिएक्शन त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात, ज्यावेळेस पण ब्लिडिंग आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे हेपॅरिनमुळे, तर सगळ्यात कॉमन कुठलं पाहायला मिळतो तर हिमॅच्युरिया आपल्याला पेशंटमध्ये पाहायला मिळणार आहे. युरिन मधनं ब्लिडिंग आपल्याला होताना पाहायला मिळते. जर का युरिन नसेल तर मग काही वेळेस पेशंटमध्ये आपल्याला जीआय ब्लिडिंग होताना पाहायला मिळू शकते आणि काही वेळेस मग आपल्याला त्या ठिकाणी इकायमोसिस जे काय असणार आहे इकायमोसिस तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. परंतु कॉमन साईट ऑफ ब्लिडिंग जे असणार आहे इन द फॉर्म ऑफ हिमॅच्युरिया, तर हा आपल्याला एमसीक्यू येताना पाहायला मिळतो. मग जेव्हा केव्हा हेपॅरिन इंड्यूस ब्लिडिंग आपल्याला होताना पाहायला मिळतं तर त्यावेळेस जर का ब्लिडिंग ही माइल्ड स्वरूपातली असेल, माइल्ड टाईप ऑफ ब्लिडिंग असेल, तर मग आपल्याला काहीच करायचं नाही मित्रांनो, त्या ठिकाणी ड्रग स्टॉप करायचा असणार आहे आणि ड्रग स्टॉप केल्यानंतर पुढच्या काही तासामध्ये हेपॅरिनच्या ज्या पण काही ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात हे आपल्याला लॉस होताना पाहायला मिळतात. कारण का हेपॅरिन जर का थेरॅपेटिक डोसमध्ये दिला गेला असेल तर त्याचा जो काही प्लाझ्मा आपल्याला 1च तास पाहायला मिळतो आणि माइल्ड स्वरूपाची ब्लिडिंग असेल तर ड्रग स्टॉप केला पुढच्या काही तासानंतर ब्लिडिंग आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे. पण जर का सिव्हिअर टाईप ऑफ ब्लिडिंग असेल, जर का या ठिकाणी सिव्हिअर ब्लिडिंग पाहायला मिळत असेल तर मग अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं मित्रांनो, या ठिकाणी हेपॅरिनचा अँटीडोट द्यावा लागणार आहे. आपल्याला काय द्यावा लागणार आहे? अँटीडोट द्यावा लागणार आहे आणि तो जो काही अँटीडोट असणार आहे तो असणार आहे प्रोटामाइन सल्फेट. तर हा एमसीक्यू आपल्याला परीक्षेत विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज द अँटीडोट ऑफ हेपॅरिन? तर हेपॅरिनचा अँटीडोट असणार आहे प्रोटामाइन सल्फेट आणि हा जो काही प्रोटामाइन सल्फेट असतो इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम फिश स्पर्म. काही फिश असतात त्या फिशच्या स्पर्म पासनं या प्रोटामाइन सल्फेटचा त्या ठिकाणी त्याला ऑब्टेन केलं जात असतं आणि हा प्रोटामाइन सल्फेट हेपॅरिनच्या ऍक्शन्सला अँटागोनाइज करण्यासाठी त्याचा प्रामुख्याने आपल्याला वापर होत असतानाच पाहायला मिळतं. प्रोटामाइन सल्फेटच का वापरला जातो त्याच्या मागचं कारण समजून घ्या की प्रोटामाइन सल्फेट इज अ स्ट्रॉंगर बेसिक एजंट, स्ट्रॉंग बेसिक ऍसिड म्हणू आपण त्याला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इट इज अ हायली पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि आपण पाहिलं की आपला जो काही हेपॅरिन आहे तर हेपॅरिन हा स्ट्रॉंग ऑर्गॅनिक ऍसिड असणार आहे आणि प्रोटामाइन सल्फेट काय आहे? स्ट्रॉंग बेसिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट आपण काय पाहिली की हेपॅरिन जो असणार आहे हा स्ट्रॉंगली निगेटिव्हली चार्ज पाहायला मिळतो आणि आपला प्रोटामाइन सल्फेट काय पाहायला मिळतो? इट इज हायली पॉझिटिव्हली चार्ज. या कारणाकरता जेव्हाही हेपॅरिनची टॉक्सिसिटी आपल्याला होताना पाहायला मिळते त्यावेळेस पेशंटला प्रोटामाइन सल्फेट जो असणार आहे हा प्रोटामाइन सल्फेट वापरला जातो. याच्या मागचं कारणच ते असणार आहे की हेपॅरिन स्ट्रॉंग ऑर्गॅनिक ऍसिड असणार आहे आणि हा स्ट्रॉंग बेसिक ऍसिड आपल्याला पाहायला मिळतो. हा हायली निगेटिव्हली चार्ज पाहायला मिळतो, प्रोटामाइन सल्फेट हायली पॉझिटिव्हली चार्ज पाहायला मिळतो आणि या ठिकाणी हा जो काही अँटागोनिझम आपल्याला या दोघांमध्ये होताना पाहायला मिळतो म्हणजे हेपॅरिन मध्ये आणि प्रोटामाइन सल्फेट मध्ये हा कुठल्या प्रकारचा अँटागोनिझम असतो? हा असतो केमिकल अँटागोनिझम. इट इज अन एक्झाम्पल ऑफ केमिकल अँटागोनिझम. तर लक्षात ठेवा, परीक्षेत आपल्याला विचारलं जातं किंवा हा एमसीक्यू सुद्धा येऊ शकतो की बाय विच मेकॅनिझम प्रोटामाइन सल्फेट इज गोइंग टू न्यूट्रलाइज द ऍक्शन ऑफ हेपॅरिन. तर आपल्याला उत्तर लिहायचं असणार आहे बाय केमिकल अँटागोनिझम. कारण का दोघांच्या प्रॉपर्टीज आपल्याला ऑपोजिट पाहायला मिळतात या कारणामुळे. पण मात्र इथं अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असणार आहे की 1 milligram of protamine sulfate neutralize 100 unit of heparin.
तर हेपॅरिनच्या 100 युनिटचं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी आपल्याला प्रोटामाइन सल्फेटचा 1 मिलीग्रामचा डोस हा आवश्यक असतो. आणि हा पण आपल्याला एमसीक्यू परीक्षेत विचारला जातो की बाबा प्रोटामाइन सल्फेट हेपॅरिनच्या किती युनिटला न्यूट्रलाइज करेल. 1 मिलीग्राम ऑफ प्रोटामाइन सल्फेट हेपॅरिनच्या किती युनिटला न्यूट्रलाइज करेल. तर आपलं उत्तर आलं पाहिजे 1 मिलीग्राम ऑफ प्रोटामाइन सल्फेट इज गोइंग टू न्यूट्रलाइज द 100 युनिट ऑफ हेपॅरिन. तर हा परीक्षेत आपल्याला एमसीक्यू विचारला जातो. प्रोटामाइन सल्फेट जेव्हा केव्हा दिला जाणार आहे तर तेव्हा त्याचा 50 मिलीग्राम पेक्षा मॅक्सिमम डोस दिला जाणार नाहीये. 50 मिलीग्राम पेक्षा जास्त त्याचा डोस दिला जात नाही, जास्त नाही देणार. याच्या मागचं कारण काय आहे की प्रोटामाइन इटसेल्फ इज अ वीक अँटीकोॲग्युलंट एजंट, की तो स्वतः त्या ठिकाणी वीक अँटीकोॲग्युलंट असणार आहे. या कारणाकरता प्रोटामाइन सल्फेट हा 50 मिलीग्राम पेक्षा जास्त प्रमाणात दिला जाणार नाहीये. एक मिनिट, 50 मिलीग्रामच का पाहून घेऊया मला. नाही, 50 पेक्षा तो 1 मिलीग्राम आहे का ते पाहून घेऊया, सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं असणार आहे. तर एकंदरीत हे आपल्याला बरेच सारे एमसीक्यू इथं पाहायला मिळतात, तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं असणार आहे. ठीक आहे. यानंतर म्हणजे आपण ब्लिडिंग पाहिले, ब्लिडिंग हा पहिला एडीआर असणार आहे. दुसरी जी काही एडीआर असणार आहे ती आपल्याला पाहायला मिळते हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया. याला त्या ठिकाणी HIT असं पण म्हटलं जात असतं, हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया. आता घटना काय करते माहिती का मित्रांनो, ज्यावेळेस हेपॅरिन पेशंटला सुरू असतो, हा हेपॅरिन काय करतो, आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करत असतो. अँटीबॉडीज अगेन्स्ट द प्लेटलेटच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करत असतो हेपॅरिन. आणि या कारणामुळे पेशंटमध्ये आपल्याला प्लेटलेट काउंट जो असणार आहे हा आपल्याला कमी होताना पाहायला मिळतो. त्याला प्लेटलेट काउंट कमी झाला तर त्याला आपण म्हणत असतो थ्रोम्बोसायटोपेनिया. आणि हा थ्रोम्बोसायटोपेनिया कुणामुळे झाला, तर हेपॅरिन प्रोलॉंग ड्युरेशनसाठी ज्यावेळेस दिला जातो पेशंटला, त्यावेळेस आपल्याला पेशंटमध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया होताना पाहायला मिळणार आहे. त्याला आपण म्हणणार आहोत हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया. आता हे जे काही चान्सेस असतात हे हेपॅरिन सोबत आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात दॅन दॅट ऑफ द लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन. म्हणजे हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनियाचे जे काही इन्सिडन्स असतील हे आपल्याला या ठिकाणी हेपॅरिन मध्ये जास्त पाहायला मिळेल दॅन दॅट ऑफ द लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन. परंतु जर काय हेपॅरिनमुळे जर काय हेपॅरिन इंड्युस्ड थ्रोम्बोसायटोपेनिया डेव्हलप झाला असेल तर अशा पेशंट्समध्ये लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सुद्धा कॉन्ट्राइंडिकेटेड असणार आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी असणार आहे. ठीक आहे. यानंतर काही पेशंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑस्टिओपोरोसिस होताना पाहायला मिळतो. काय होताना पाहायला मिळणार आहे, ऑस्टिओपोरोसिस होताना पाहायला मिळणार आहे. आता साधारणतः ऑस्टिओपोरोसिस हा जर का रोजच्या रोज पेशंटला 15,000 युनिट एवढ्या जास्त डोस मध्ये जर का हेपॅरिन दिला जात असेल आणि फॉर 6 मंथ म्हणजे प्रोलॉंग ड्युरेशन साठी जर का हेपॅरिन दिला जातो, तर अशा वेळेस पेशंटमध्ये आपल्याला हाय डोस ऑफ हेपॅरिन फॉर प्रोलॉंग ड्युरेशन ऍट दॅट टाइम हेपॅरिन इज गोइंग टू प्रोड्यूस द ऑस्टिओपोरोसिस. ठीक आहे. आणि यानंतरची पुढची जे काही ऍडव्हर्स रिॲक्शन असणार आहे ती असणार आहे रिव्हर्सिबल ॲलोपेशिया. म्हणजे केसांची गळती आपल्याला होताना पाहायला येते, मात्र ड्रग स्टॉप केला तर परत केसांची हेअर ग्रोथ जी असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर याला आपण म्हणणार आहोत रिव्हर्सिबल ॲलोपेशिया. आणि काही पेशंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हेपॅटिक एन्झाईम्स जे असणार आहेत हे आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. तर एकंदरीत या सर्व हेपॅरिनच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असणार आहेत. त्या जर का आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं, हा जो काही भोर घाट असणार आहे बघा. आता आज आपल्याला नुसते घाटच घाट पाहतोय आपण. पहिला आपण फोंडा घाट काय असणार आहे, फोंडा परिनक्स या ड्रगला लक्षात ठेवण्यासाठी फोंडा घाट लक्षात ठेवायचा आहे. आणि या ठिकाणी भोर घाट कशा करता लक्षात ठेवायचं, वाक्य लिहून घ्या. भोर घाट चढताना हेपॅरिन घेऊ नये.
हेपॅरिन घेऊ नये. हे हेपॅरिनच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन लक्षात ठेवण्यासाठीचं निमोनिक असणार आहे की बाबा, कारण विचारलं जातं, शॉर्ट नोट विचारली जाते हेपॅरिनची ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या बद्दलची. तर मग लक्षात ठेवायचं, बी फॉर द ब्लिडिंग, एच फॉर द हेपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसायटोपेनिया, अनदर एच फॉर द हेपॅटिक एन्झाइम्स आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. नंतर असणार आहे ओ फॉर द ऑस्टिओपोरोसिस, आर फॉर द रिव्हर्सिबल ॲलोपेशिया. तर आणि हे हेपॅटिक एन्झाइम्स पण आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. तर ह्या एकंदरीत 5 प्रकारच्या हेपॅरिनच्या ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. यासोबत हेपॅरिन हा आपल्याला काही पेशंट्समध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड असलेलं पाहायला मिळतो. मग हेपॅरिन कुणाला कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे ते पण आपण समजून घेऊ. कॉन्ट्रा इंडिकेशन्स ऑफ हेपॅरिन, हेपॅरिनच्या कॉन्ट्रा इंडिकेशन्स. तर लिहून घ्या मित्रांनो पटापट. तर हेपॅरिन जो काय असणार आहे, ज्या पेशंटला सब ऍक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस असणार आहे, अशा पेशंट्समध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. कारण अशा पेशंट्समध्ये एम्बोलाय होण्याचे किंवा एम्बोलिझम होण्याचे चान्सेस आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतात. एम्बोलिझम होण्याचे चान्सेस आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. म्हणून सब ऍक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिसच्या पेशंटमध्ये हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या पेशंटमध्ये आपल्याला हेपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसायटोपेनिया पाहायला मिळतो, अशा पेशंट्समध्ये पण आपल्याला हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड पाहायला मिळतो. कारण मग खूप जास्त प्रमाणात थ्रोम्बोसायटोपेनिया होईल आणि ब्लिडिंग आपल्याला होताना पाहायला मिळणार. त्यानंतर ज्या पेशंटमध्ये ऑक्युलर किंवा न्यूरोनल सर्जरीज झालेल्या असतात किंवा ज्यांच्यात लंबार पंक्चर झालेलं असणार आहे, अशा पेशंट्समध्ये हेपॅरिन आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेटेड पाहायला मिळतो. त्यासोबत ज्या पेशंटमध्ये आपल्याला ब्लिडिंग डिसऑर्डर्स पाहायला मिळतात, अशा पेशंटमध्ये पण हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल, कारण ब्लिडिंग खूप वाढवून टाकणार येतो. या ऑक्युलर किंवा न्यूरोनल सर्जरीज रिसेंटली ज्यांच्यात झालेल्या असतात त्यांच्यात परत आपल्याला ब्लिडिंग होताना पाहायला मिळणार आहे. ज्यांच्यात लंबार पंक्चर झाले त्यांच्यात परत आणखी ब्लिडिंग होताना पाहायला मिळेल. यामुळे हेपॅरिन त्यांच्यात आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेटेड असलेलं पाहायला मिळतं. त्यासोबत ज्या पेशंटमध्ये हायपरटेन्सिव्ह पेशंट असणार आहेत, परंतु हे सिव्हिअर हायपरटेन्शन जर का असेल पेशंटमध्ये, तर अशा पेशंटमध्ये आपल्याला सेरेब्रल हिमरेज होताना पाहायला मिळणार आहे. सेरेब्रल हिमरेज होताना पाहायला मिळण्याचे चान्सेस वाढताना पाहायला मिळतात. म्हणून सिव्हिअर हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये आपल्याला हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असलेलं पाहायला मिळतं. त्यासोबत ज्या पेशंटमध्ये आपल्याला पल्मनरी ट्युबरक्युलोसिस पाहायला मिळतो, अशा पेशंट्समध्ये पण हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. कारण हिमॅटेमेसिस आपल्याला होताना पाहायला मिळू शकतो. जे काही कप असतात त्यातनं आपल्याला त्या ठिकाणी ब्लड जाताना पाहायला मिळू शकतं. म्हणून पल्मनरी ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटमध्ये हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे. त्यानंतरची पुढची जी काही ऍडव्हर्स रिॲक्शन आपलं कॉन्ट्रा इंडिकेशन असणार आहे, तर ज्या पेशंट्समध्ये आपल्याला ॲबॉर्शन्स होताना पाहायला मिळतात, ज्यांच्यामध्ये ॲबॉर्शन झालेलं असणार आहे, मात्र कुठलं ॲबॉर्शन? थ्रीटेंड ॲबॉर्शन. थ्रीटेंड ॲबॉर्शन जर असेल अशा पेशंट्समध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे. ज्या पेशंट्सला पाईल्स असणार आहेत, गॅस्ट्रिक अल्सर्स असणार आहेत, अशा पेशंट्समध्ये पण हेपॅरिन हा आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेटेड पाहायला मिळतो. आणि त्यासोबत ज्या पेशंटमध्ये लार्ज मॅलिग्नन्सीज असणार आहे, अशा पेशंट्समध्ये हेपॅरिन हा आपल्याला कॉन्ट्रा इंडिकेटेड असलेलं पाहायला मिळतं. तर ह्या सर्व ज्या काही असणार आहेत, दीज ऑल आर नथिंग बट द कॉन्ट्रा इंडिकेशन्स ऑफ हेपॅरिन. तर मग त्या कॉन्ट्रा इंडिकेशन्स कुठल्या कुठल्या असणार आहेत? अजून एक त्याच्यात काहीतरी राहून गेलेलं आहे. ॲबॉर्शन झालं. जे काही अल्कोहोलिक पेशंट्स असतात, जे काही अल्कोहोलिक पेशंट असणार आहेत, अल्कोहोलिक पेशंट असणार आहेत, जे काही सिरोटिक पेशंट्स असणार आहेत, सिरोसिसचे पेशंट्स असणार आहेत, आणि ज्यांच्यात एंड स्टेज रेनल फेल्युअर असणार आहे, अशा पेशंट्समध्ये आपल्याला हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असलेलं पाहायला मिळतं. तर एकंदरीत ज्या पण काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील, हेपॅरिन कुणाला कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे ते लक्षात घ्या. हेपॅरिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड टू
हेपॅरिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड टू, एका स्त्रीला हेपॅरिन हा द्यायचा नाही आपल्याला, आणि त्या स्त्रीचं नाव असणार आहे शोभा पाल. पाल हे सरनेम असतं, तर शोभा पाल हे काल्पनिक नाव आहे मित्रांनो. तर शोभा पाल ज्या काही ताई असणार आहेत त्या ताईंना आपल्याला हेपॅरिन हा कॉन्ट्रा इंडिकेटेड असेल. एस फॉर द सब अॅक्यूट एंडोकार्डायटिस, सब अॅक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस. H for the heparin-induced thrombocytopenia. O for the ocular or neuronal or lumbar puncture. या अशा प्रकारच्या सर्जरीज किंवा प्रोसिजर ज्यांच्यात झाल्या असतील त्यांच्यात हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे. बी फॉर द ज्यांना ब्लिडिंग डिसऑर्डर्स असतील त्यांना हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे. अनदर एच फॉर द सिव्हिअर हायपरटेन्सिव्ह पेशंट की ज्यांच्यात आपल्याला हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो कारण सेरेब्रल इमेरेज होणार आहे. ए फॉर द ॲबॉर्शन, थ्रेटेड ॲबॉर्शन, ज्यांना पाईल्स असणार आहेत, ज्यांना गॅस्ट्रिक अल्सर्स असतील अशा पेशंट्समध्ये किंवा रिसेंट सर्जरी झालेल्या असतील अशा पेशंट्समध्ये आपल्याला हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. पी फॉर द पल्मनरी ट्युबरकुलोसिस, तर त्याच्यात काय असतं की ब्लड मधनं आपलं स्पुटम मधनं आपल्याला ब्लड येताना पाहायला मिळतो. ए फॉर द अल्कोहोलिक पेशंट, पण मात्र हे क्रॉनिक अल्कोहोलिक पेशंट असणार आहेत की ज्यांना क्रॉनिक अल्कोहोलिक असतील त्यांच्यामध्ये सिरोटिक पेशंट, एंड स्टेज रेनल डिसीज असलेल्या पेशंटमध्ये आपल्याला हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. आणि जे काही लार्ज मॅलिग्नन्सी असलेले जे काही पेशंट्स असणार आहेत यांच्यात आपल्याला हेपॅरिन कॉन्ट्रा इंडिकेटेड असतो. तर एकंदरीत या सगळ्या हेपॅरिनच्या कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत. मी तुम्हाला काय म्हटलं होतं मित्रांनो, पुढच्या सगळ्या गोड गोड गप्पा मारायच्या असणार आहेत. ठीक आहे. यानंतर आपल्याला लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन बद्दल समजून घ्यायचंय. पहा मित्रांनो, इथं काहीच कठीण नाहीये. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असू द्या, खूप आरामात विषय समजतो. ठीक आहे. पण मात्र अजून एक गोष्ट सांगतो, ह्या ज्या काही कॉन्ट्रा इंडिकेशनचं नेमोनिक असणार आहे हे मला आज सुचलेलं आहे. यापूर्वीच्या बॅचेसला म्हणजे मला ते सुचलंच नाही मित्रांनो. मला तुम्हाला इथं काय सांगायचंय की आज मला 5-6 वर्ष झाले फार्मॅकचा अभ्यास करत असताना, आणि अजूनही मी स्वतःला इव्हॉल्व्ह करतोय, स्वतःला त्या ठिकाणी आपण असं म्हणू की एक विद्यार्थी म्हणून मी समजतोय आणि धडपड करतोय की बाबा मला जिथे अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणींना ओव्हरकम करायचंय. माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रांना हा विषय खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता यावा यासाठी मी खूप प्रयत्नशील असतो. फक्त विनंती इतकी असेल की इथे जे पण काही तुम्हाला समजून सांगतो हे कधीच कुणालाच सांगायचं नाही. ठीक आहे. कारण काय नाही, ही मेहनत आहे मित्रांनो, हे असं आरामात नाही भेटत. कधीच मेहनत लागते याला. ठीक आहे. मग आता याच्यानंतर आपल्याला लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जो असणार आहे या लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन बद्दल चर्चा करायची असेल, परंतु ही जी काही ओव्हरऑल चर्चा असणार आहे इन रिलेशन विथ द लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन, चला 15 मिनिटात लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सांगतो. आणि हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मध्ये डिफरन्स काय आहे हा डिफरन्स मला तुम्हाला समजून सांगायचा आहे. तर खूप सोपं आहे. हेपॅरिन हा अनफ्रॅक्शन्ड हेपॅरिन म्हणतो आपण. म्हणजे काय की हेपॅरिनचं फ्रॅक्शनायझेशन केलेलं नाहीये, परंतु मात्र लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जो असतो हा याचं फ्रॅक्शनेशन केलं गेलेलं असतं. काय केलं जातं, याचं फ्रॅक्शनेशन केलं जात असतं फ्रॉम द अनफ्रॅक्शन हेपॅरिन. अनफ्रॅक्शन हेपॅरिनचं फ्रॅक्शनेशन केलं जात असतं, म्हणजे त्याचं फ्रॅक्शन म्हणजे काय, तुकडे म्हणू, पर्सेंटेज म्हणू कमी केलं जाणार आहे आणि त्यापासून लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन तयार होताना पाहायला मिळतो. आता आपला हा जो काही अनफ्रॅक्शन हेपॅरिन होता याचा ऍव्हरेज मॉलिक्युलर वेट आपण असं कन्सिडर करू की 15,000 डाल्टन आहे. ठीक आहे. ऍक्च्युली ते किती आहे, 5,000 डाल्टन ते 30,000 डाल्टन या दरम्यान आपल्याला हेपॅरिनचा मॉलिक्युलर वेट पाहायला मिळतो. आणि त्याच्यापेक्षा कमी आपल्याला मॉलिक्युलर वेट पाहायला मिळतो तो लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचा. म्हणून लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचा मॉलिक्युलर वेट किती असणार आहे, तर तो साधारणतः 4,000 डाल्टन ते 6,500 डाल्टन इतका आपल्याला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं 4,000 डाल्टन आणि 6,500 डाल्टन हा काही कमी मॉलिक्युलर वेट नाहीये, परंतु इन कम्पॅरिझन विथ अनफ्रॅक्शन हेपॅरिन हा आपल्याला कमी पाहायला मिळतो. ठीक आहे. तर याचा मॉलिक्युलर वेट आपल्याला कमी पाहायला मिळतो. लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन त्याची जी काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पाहायला मिळते. अरे यार, माझ्याकडनं एक चुकलं. काय चुकलं, फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी मध्ये एक गोष्ट सांगायची विसरून गेलो मी, की हेपॅरिनची आपल्याला लॅब मॉनिटरिंग करावी लागते. कारण का, कारण हा फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स वरनं 0 ऑर्डर कायनेटिक्स वर जाताना पाहायला मिळतो. म्हणून हेपॅरिनची तिथं फार्मॅकोकायनेटिक्स प्रॉपर्टी मध्ये एक वेळ मेन्शन करा की हेपॅरिनची लॅब मॉनिटरिंग आपल्याला करावी लागणार आहे.
हेपॅरिनची लॅब मॉनिटरिंग आपल्याला करावी लागते आणि लॅब मॉनिटरिंग करण्यासाठी आपण पेशंटचा ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम जो असणार आहे, हा ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम आपण त्या ठिकाणी मेजर करतो की जो नॉर्मल पेक्षा 1.5 टू 2.5च्या रेंजमध्ये त्या ठिकाणी तो ठेवला जात असतो. म्हणजे जो काही नॉर्मल ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम असतो हा 24 ते 26 सेकंद आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या 1.5 ते 2.5 पटीच्या घरामध्ये आपल्याला हा हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये ऍक्टिव्हेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाइम हा आपल्याला असला पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी गंमत काय की लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनची जी पण काही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन असणार आहे, तर लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सुद्धा अँटी थ्रोम्बिन 3 सोबत आपल्याला बाइंड होताना पाहायला मिळतो आणि मात्र हा फक्त ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 10A जो असणार आहे त्यातच आपल्याला इनऍक्टिव्हेशन करताना पाहायला मिळणार आहे. जसं हेपॅरिनने काय केलं, हेपॅरिनने त्या ठिकाणी फॅक्टर नंबर 2, 9, 10, 11, 12, 13 या सर्व ऍक्टिव्हेटेड फॅक्टर्सचं इनऍक्टिव्हेशन केलं. मात्र लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन फक्त फॅक्टर नंबर 10 जो ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 10 असेल त्यातच आपल्याला तो इनऍक्टिव्हेशन करताना पाहायला मिळतो. याच्या मागचं कारण हे आपल्याला पाहायला मिळतं की थ्रोम्बिन जो काही ऍक्टिव्हेटेड फॅक्टर 2 असणार आहे, या थ्रोम्बिनचं इनऍक्टिव्हेशन करण्यासाठी आपल्याला लॉंग चेन पाहिजे असते आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मध्ये लॉंग चेन अब्सेंट असतात. या कारणाकरता लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन इज नॉट गोइंग टू अल्टर और इज नॉट गोइंग टू इनऍक्टिव्हेट द फॅक्टर नंबर 2. ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 2 चं तो इनऍक्टिव्हेशन करत नाही. आणि फॅक्टर नंबर 2 जो काही थ्रोम्बिन असणार आहे हा खूप खतरनाक आहे. त्याचं प्रमाण जर का जास्त असेल तर खूप ब्लिडिंग आपलं क्लॉट फॉर्मेशन होईल आणि जर का प्रमाण कमी असेल इनऍक्टिव्हेटेड स्टेटमध्ये असेल तर ब्लिडिंग वाढताना पाहायला मिळते. या कारणाकरता लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 2 चं काही घेणं देणं ठेवत नाही. या कारणामुळे जे पण काही ब्लिडिंगचे इन्सिडेंट्स असणार आहेत किंवा थ्रोम्बोसायटोपेनियाचे जे पण काही इन्सिडेंट्स असणार आहेत हे आपल्याला लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये कमी पाहायला मिळतं. त्याच्यासोबत या कारणाकरता म्हणजे थ्रोम्बिनचं कुठल्याच प्रकारे अल्टरेशन करत नसल्या कारणाकरता लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये आपल्याला लॅब मॉनिटरिंग करण्याची पण गरज पडत नाही की जी आपल्याला हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये करावी लागते. तसं LMWH वाल्यांना करायची गरज नाहीये. ठीक आहे. याच्यानंतर लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनची जी काही प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग असणार आहे ही आपल्याला लो पाहायला मिळते. जसं हेपॅरिनची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग हाय होती तसा LMWH ची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आपल्याला लो पाहायला मिळते. दुसरी गोष्ट याचं मेटाबॉलिझम आपल्या शरीरात होत नाही. इट इज नॉट गेट मेटाबलाइज इन अवर बॉडी आणि इलिमिनेटेड in unchanged form through the urine मधनं हा जो काही LMWH असणार आहे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जो असणार आहे लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन हा अनचेंज फॉर्म मधनं इलिमिनेट होणार आहे. या कारणाकरता रेनल इम्पेअरमेंटचे जर का पेशंट्स असतील तर अशा पेशंट्समध्ये लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन हे कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहेत. म्हणून तर आपण तिकडं त्या पेशंटमध्ये हेपॅरिन का वापरतो, कारण हेपॅरिन रेनल इलिमिनेशन नाही आहे हेपॅरिनचं. या कारणाकरता हेपॅरिन हा आपण रेनल डिसऑर्डर असलेल्या पेशंटमध्ये हेपॅरिन वापरू, परंतु लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जो असणार आहे हा रेनल डिसिजेस असलेल्या पेशंटमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आपल्याला पाहायला मिळतो. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग 0 ने कमी आहे. त्याच्यानंतर लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जे असणार आहे हे पेशंटला आपण फक्त आणि फक्त सबक्युटेनियस रूट द्वारा देतो आणि त्या ठिकाणी सबक्युटेनियस रूट द्वारा दिल्यानंतर याचं ऍब्सॉर्प्शन आपल्याला चांगल्यापैकी पाहायला मिळतं. या कारणाकरता आणि त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट की हा आपल्याला लॉंगर ऍक्टिंग पाहायला मिळतो. या कारणाकरता आपण लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन जो असणार आहे हा पेशंटला एकदा किंवा दोनदा आपण ऍडमिनिस्ट्रेट करणार आहोत. हेपॅरिनचं तसं नाही, हेपॅरिन दिवसातनं 3 ते 4 वेळा आपल्याला पेशंटला द्यावा लागेल, परंतु लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन बद्दल आपल्याला असं पाहायला मिळत नाही. त्याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट की हेपॅरिनची जर का टॉक्सिसिटी झाली
तर आपण प्रोटामाइन सल्फेटचा वापर करतोय, बरोबर आहे, कारण प्रोटामाइन सल्फेट इज गोइंग टू अँटागोनाइज द ऑल ऍक्शन्स ऑफ हेपॅरिन. पण मात्र इन रिलेशन विथ द लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन, प्रोटामाइन सल्फेट जो असणार आहे किंवा नुसतं मी इथे प्रोटामाइन लिहितो, तर प्रोटामाइन लो मॉलिक्युलर वेटच्या हेपॅरिनच्या ज्या काही ऍक्शन्स असणार आहेत, हा तो आपल्याला पार्टली न्यूट्रलाइज करताना पाहायला मिळतो. म्हणजे कम्प्लिटली न्यूट्रलाइज करणार नाहीये, पार्टली न्यूट्रलाइज करणार आहे. तर हा इन रिलेशन विथ द लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन आपल्याला लक्षात ठेवायचं असणार आहे. ठीक आहे. लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचे जे काही एक्झाम्पल्स असतील, तर मग त्यामध्ये एक्झाम्पल्स मध्ये टिन्झापॅरिन, त्यानंतर एडोक्सापॅरिन, डाल्टेपॅरिन, अर्डेपॅरिन आणि अजून R1 एक आहे, मला त्याचं नाव नाही आठवते आता. R1 अजून एक कुठला तरी आहे, जाऊ दे, आठवत नाही मला. तर हे 3-4 एक्झाम्पल्स असणार आहेत लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचे. मग आता परीक्षेत आपल्याला त्या ठिकाणी हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन याच्यातला डिफरन्स 5 मार्काला विचारला जातो. तर हा डिफरन्स काय काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इथे मी काही ठराविक पॉइंट्स सांगेन, त्या पॉइंट्सला घेऊन आपण हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन याच्यातला जो काही डिफरन्स असणार आहे हा अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तर चला मित्रांनो, 5 मार्काची शॉर्ट नोट आहे, नीट लक्ष द्या. फक्त पॉइंट सांगतो, त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर मग हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचे जे काही डिफरन्स असणार आहे, या डिफरन्स मध्ये आपल्याला लो मॉलिक्युलर वेट LMWH यांचे डिफरेन्शिएटिंग फीचर्स काय असणार आहेत, पॉइंट्स काय असणार आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिला मॉलिक्युलर वेट, की बाबा मॉलिक्युलर वेट काय असणार आहे. तर आपल्याला माहिती आहे हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट हे किती असतं मित्रांनो, तर तो त्या ठिकाणी आपल्याला 5000 ते 30,000 डाल्टन पाहायला मिळतं. जास्त लिहिलं का, बरोबर आहे. आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे, तर साधारणतः 4000 डाल्टन ते 6500 डाल्टन इतकं आपल्याला लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचं काय म्हणतात त्याला मॉलिक्युलर वेट पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर मेनली अफेक्टेड क्लॉटिंग फॅक्टर, हेपॅरिन काय करतो मित्रांनो, मेनली कुठल्या क्लॉटिंग फॅक्टरला अफेक्ट करताना पाहायला मिळतो, तर हेपॅरिन हा जो काही थ्रोम्बिन असणार आहे, म्हणजे ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 2 आणि ऍक्टिव्हेटेड फॅक्टर नंबर 10 यांचं आपल्याला तो इनऍक्टिव्हेशन करताना पाहायला मिळतो. त्याच्यासोबत आपण म्हणू की बाबा जे काही उरलेले 9, 10, 11, 12, 13 यांचं पण आपल्याला तो इनऍक्टिव्हेशन करताना पाहायला मिळतो. परंतु मुख्य 2 कुठले असतात, तर फॅक्टर नंबर 2 आणि फॅक्टर नंबर 10 ऍक्टिव्हेटेड फॅक्टर यांचं तो इनऍक्टिव्हेशन करतो. मात्र लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन काय करतो, त्याच्या ज्या काही मेन ऍक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात, तर तो 10A इनऍक्टिव्हेशन आपल्याला करताना पाहायला मिळतो. ठीक आहे. यानंतर थ्रोम्बोसायटोपेनिया, तर थ्रोम्बोसायटोपेनियाचे जे इन्सिडेंट्स असणार आहेत, तर हेपॅरिन मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतील आणि LMWH मध्ये ते आपल्याला लेस पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर प्लाझ्मा हाफ लाईफ जो असणार आहे, तर हेपॅरिनचा प्लाझ्मा हाफ लाईफ हा आपल्याला शॉर्ट पाहायला मिळतो. ज्यावेळेस तो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करणार आहे त्यावेळेची गोष्ट आहे हा मात्र. ठीक आहे. हेपॅरिनचा प्लाझ्मा हाफ लाईफ हा आपल्याला शॉर्ट पाहायला मिळतो. लो मॉलिक्युलर वेटचा प्लाझ्मा हाफ लाईफ आपल्याला लॉंग पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचे मी पहिले ना पॉइंट्स लिहून घेतो, मग डिस्कशन करतो. हा, तुम्ही पण पॉइंट्स लिहून घ्या, कारण मी विसरून जाऊ शकतो. एक सिक्वेन्स आहे त्याची, ती तुम्हाला समजून सांगेल, तर एकदम सोपा विषय आहे. तर मॉलिक्युलर वेट, मेनली अफेक्टेड क्लॉटिंग फॅक्टर्स, थ्रोम्बोसायटोपेनिया, प्लाझ्मा हाफ लाईफ. कितवा पॉइंट होता तो, 4था. आता 5वा पॉइंट घेऊ आपण, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. रूट ROUT, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन.
तर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे? हेपॅरिन आपण आता इथं एच लिहितो, इथं LMWH लिहितो. हा, तर हेपॅरिन आपण पेशंटला सबक्युटेनियस रूटद्वारा किंवा आपण इंट्राव्हेनस रूटद्वारा देणार आहोत. LMWH काय असणार आहे? हा आपण फक्त पेशंटला सबक्युटेनियस रूटद्वारा देणार आहोत. ठीक आहे. रेनल इलिमिनेशन हेपॅरिनचं आपल्याला अब्सेंट पाहायला मिळतं, मात्र लो मॉलिक्युलर वेटचं आपल्याला प्रेझेंट पाहायला मिळतं. कारण का? हे लो मॉलिक्युलर वेटचं आपल्या शरीरात मेटाबॉलिझम होतच नाही, तो अनचेंज फॉर्म मधनं इलिमिनेशन आपल्याला होताना पाहायला मिळतं युरिन मधनं. या कारणाकरता रेनल इम्पेअरमेंटच्या पेशंटमध्ये LMWH हा कॉन्ट्राइंडिकेटेड असणार आहे आणि हेपॅरिन हा इंडिकेटेड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन जर का पेशंटला आपल्याला हेपॅरिन द्यायचं असेल तर आपल्याला हॉस्पिटलायझेशन करणं रिक्वायर्ड असतं. मात्र LMWH द्यायचं असेल तर काय, तेव्हा ओपीडी बेसिसवर आपल्याकडे किती लोकांच्या पोटांवर आपण LMWH टोचले असतील तर मग त्याला हॉस्पिटलायझेशन नॉट रिक्वायर्ड, हॉस्पिटलायझेशनची आपल्याला गरज नसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस, LMWH चे ऑस्टिओपोरोसिसचे चान्सेस आपल्याला लेस पाहायला मिळतील, हेपॅरिनचे चान्सेस आपल्याला जास्त पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही डिफरन्शिएटिंग फॅक्टर असणार आहे बायो अवेलॅबिलिटी, काय मोठं स्पेलिंग आहे बाबा, बायो अवेलॅबिलिटी बाय सबक्युटेनियस रूट. ज्यावेळेस आपण हेपॅरिन सबक्युटेनियस रूट द्वारा देतो तर त्याची बायो अवेलेबिलिटी आपल्याला लेस पाहायला मिळते. ठीक आहे. मात्र लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनची सबक्युटेनियस रूट द्वारा ज्यावेळेस आपण देतो तर त्याची बायो अवेलेबिलिटी आपल्याला मोर पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा जो डिफरन्स असणार आहे तो असणार आहे ब्लिडिंगचे चान्सेस. तर ब्लिडिंगचे जे काही इन्सिडेंट्स असणार आहे हे हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतील, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये कमी पाहायला मिळतात. त्याच्या मागचं कारण काय, तर हेपॅरिन काय करतो मित्रांनो, थ्रोम्बिन, फॅक्टर नंबर 10, 9, 11, 12, 13 या सर्व इंट्रेन्सिक फॅक्टरला तो इनॅक्टिव्हेट करताना पाहायला मिळतो. मात्र LMWH काय करतो, हा इनमिन फक्त त्या ठिकाणी फॅक्टर नंबर 10 याचं इनॅक्टिव्हेशन करतो. म्हणून LMWH सुरू असलेल्या पेशंटमध्ये ब्लिडिंगची टेंडन्सी चान्सेस जे असतात हे आपल्याला कमी पाहायला मिळतात. ठीक आहे. यानंतर पुढचा जो काही डिफरन्स असणार आहे, लिहिलं गेलं का तुमचं हे पहा बरं, मला सांगा, मी पाणी पितो तेवढ्यामध्ये. हा, रेविपॅरिन. हा, ठीक आहे. लिहिलं गेलं का सांगा. ओके, सगळ्यांचं लिहिलं गेलं, व्हेरी गुड. तर ब्लिडिंगचे चान्सेस हेपॅरिन मध्ये जास्त पाहायला मिळतात, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मध्ये कमी चान्सेस पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो डिफरन्स असणार आहे तो असणार आहे प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. हा हेपॅरिन, हा लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन. तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जी असणार आहे, हेपॅरिनची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आपल्याला हाय पाहायला मिळते आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनची प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आपल्याला लेस पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा डिफरन्शिएटिंग फॅक्टर असणार आहे लॅब मॉनिटरिंग. तर हेपॅरिन सुरू असलेल्या पेशंटमध्ये लॅब मॉनिटरिंग ही आपल्याला रिक्वायर्ड असते, ती आपल्याला करावी लागते. लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनच्या पेशंटमध्ये लॅब मॉनिटरिंगची गरज नॉट रिक्वायर्ड आहे. का? कारण हेपॅरिन पुन्हा तेच फॅक्टर नंबर 2 आणि फॅक्टर नंबर 10 आणि उरलेल्या फॅक्टरचे इनॅक्टिव्हेशन करतो. LMWH फक्त फॅक्टर नंबर 10 चे इनॅक्टिव्हेशन करतो. ठीक आहे. त्यानंतर अँटी प्लेटलेट इफेक्ट जे असणार आहेत, अँटी प्लेटलेट इफेक्ट जे असणार आहे हे हेपॅरिन मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतील, लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मध्ये आपल्याला ते कमी पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा जो काही डिफरन्स असणार आहे तर तो असणार आहे कॉस्ट.
हेपॅरिनची कॉस्ट ही कमी असणार आहे, त्याला आपण काय म्हणू, अफोर्डेबल म्हणू. माझ्या तोंडात परवडेबल शब्द येणार होता, पण मात्र तो कसा असणार आहे, अफोर्डेबल असणार आहे, स्वस्त असणार आहे. मात्र लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन कसे असतात, हे कॉस्टली पाहायला मिळतात, हे नॉट अफोर्डेबल आपण म्हणू, नॉन अफोर्डेबल म्हणू. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो काही डिफरन्स असणार आहे, प्रोटामाइन सल्फेट ऍक्शन किंवा प्रोटामाइन सल्फेटचे जे काही, एक मिनिट थांबा, चुकतोय, थोडे शब्द चुकलेत फक्त. इफेक्ट ऑफ प्रोटामाइन सल्फेट, तर काय, प्रोटामाइन सल्फेट काय करतो, हेपॅरिनच्या सर्व ऍक्शन्सला तो आपल्याला कम्प्लिटली न्यूट्रलाइज करणार आहे, परंतु लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनच्या ज्या काही इफेक्ट्स असणार आहेत, प्रोटामाइन सल्फेट कशा करतो, फक्त पार्टली न्यूट्रलाइज करणार आहे तो, किंवा अँटागोनाइज करणार आहे. तर हे सगळे जवळपास 5 इन मीन किती मार्काची प्रश्न आपला परीक्षा, त्याला डिफरन्स विचारला जाईल तुम्हाला, आपल्याला 2 मार्काचा किंवा 5 मार्काचा. आपण काय सांगायचं, तुम्ही 5 मार्काचा विचारा का 2 मार्काचा विचारा, मला पैकीच्या पैकी मार्क मिळवायला सांगितलेत घरून म्हणजे मी तुमच्या घरातला व्यक्ती आहे, रागवायचा अधिकार मलाच राहील. ठीक आहे. पण मात्र त्याच्या मागे प्रेम पण असणार आहे, हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग हा जो काही डिफरन्स असणार आहे मित्रांनो, आणि अजून एक डिफरन्स राहून गेला माझ्याकडनं, ड्युरेशन ऑफ ऍक्शन. शेवटचा जो काही डिफरन्स असणार आहे, ड्युरेशन ऑफ ऍक्शन. तर हेपॅरिनचा ड्युरेशन ऑफ ऍक्शन आपल्याला हा शॉर्ट पाहायला मिळतो, आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचा जो काही ड्युरेशन ऑफ ऍक्शन असणार आहे, हा आपल्याला लॉंग पाहायला मिळतो. ठीक आहे. म्हणून तर आपण LMWH दिवसातनं एकदा किंवा दिवसातनं जास्तीत जास्त 2 वेळा देत असतो पेशंटला. ठीक आहे. आता गंमत काय ना यार, एवढे मोठे 16 पॉइंट्स लक्षात ठेवायचं म्हणजे कठीण काम आहे ना. किती बदाम खावे लागतील, तर काही नाही मित्रांनो, रोजचे 3-4 बदाम खाल्ले तरी काम होऊन जातं बरं का. काय करायचंय, बडबड ऐकायची फक्त, बास. तेवढा पेशंट स्टॅमिना वाढवा तुम्ही. काय करायचं आता आपल्याला इथं, हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन मधला डिफरन्स लक्षात ठेवायचा. काय करणार ते यार, हे हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचं काम काय बरं, एकच काम आहे मित्रांनो, यांचं काम काय आहे, थ्रोम्बस फॉर्मेशन होऊ द्यायचं नाही, किंवा 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 थ्रोम्बस प्लेस जिथे आपल्याला पाहायला मिळते, त्या थ्रोम्बसची जी काही जागा असणार आहे, तिथं हा हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन काम करायला जाणार आहे. म्हणून हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनचा जो काही डिफरन्स असणार आहे, हा लक्षात ठेवण्यासाठी एक छोटस निमोनिक लक्षात ठेवायचं असणार आहे, आणि ते निमोनिक काय आहे, द थ्रोम्बस प्लेस, PLACE. ठीक आहे. हे आपलं छोटस निमोनिक असणार आहे हेपॅरिन आणि लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनच्या डिफरन्स मधलं. D फॉर द ड्युरेशन ऑफ ऍक्शन, T फॉर द, त्या ठिकाणी आपण पाहिलं की थ्रोम्बोसाइटोपेनिया कोण प्रोड्यूस करतं, another T for the plasma half-life, H for the hospitalization, R for the route of administration, another R for the renal elimination, O for the osteoporosis, M for the molecular weight, another M for the main factor affected, B for the bioavailability by the subcutaneous route, another B for the bleeding. US मधला थ्रोम्बस मधला US जो असणार आहे हा आपल्याला सोडून द्यायचा आहे. T फॉर द त्या ठिकाणी प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, L फॉर द त्या ठिकाणी लॅब मॉनिटरिंग, A फॉर द त्या ठिकाणी अँटीप्लेटलेट इफेक्ट, C फॉर द कॉस्ट, अँड E फॉर द इफेक्ट ऑफ प्रोटामाइन सल्फेट. काय कठीण आहे यार, हे कुठल्याच पुस्तकातनं कॉपी केलेलं नाहीये. इथून पुढे जे पण तुम्हाला ऐकायला भेटेल, इथून पहिले जे पण काही ऐकायला भेटलं आहे, याच्यातलं कुठलीच गोष्ट कॉपीड नाहीये. हे मी का सांगतो मित्रांनो, हे ना खरंच खूप प्रचंड मेहनत असते याच्या मागे ना. ह्या गोष्टी जुळवून आल्या पाहिजेत.
जे काही नेमोनिक सांगतो, काल्पनिक गोष्टी सांगतो, त्याचा आणि अभ्यासाशी काही ना काही तारतम्य व्यवस्थित जुळलं पाहिजे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला माझी ही बडबड आठवली की सगळं काही लिहून येणार आहे. पहा मित्रांनो, हा माझा अनुभव सांगतो की माझे विद्यार्थी मला सांगतात ते मी तुम्हाला सांगतो. तुमच्या अगोदरच्या बॅचचं सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांनी डे 1 पासून डे एंड शेवटच्या दिवसापर्यंत व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे अभ्यास करतात ना, अशा विद्यार्थ्यांना थेअरीचा पेपर लिहायला वेळ कमी पडतो. अशा विद्यार्थ्यांचे थेअरीचे पेपर लिहून झाल्यानंतर हा हात, इकडचा हा जो भाग असतो, इतका प्रचंड दुखतो, ते असे खूप दुखतो. कारण का? परीक्षेत जे पण विचारलेलं असतं ना, हे सगळं त्यांना येत असतं. किती लिहायचं आणि काय नाही लिहायचं हे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्याकडे स्टॉक जो असतो, मटेरियल जो असतो, तो सगळं असतो. इथं फेकॉलॉजी करायची गरजच पडणार नाही तुम्हाला. पण मात्र त्यासाठी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तितक्या वेळा त्याचा अभ्यास करा. ठीक आहे? असो, आज आपण या ठिकाणी थांबू.